आणि आजचे आपले व्याख्याते डॉक्टर राम लोकरे सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. सरांनी आपल्या कृषी विभागात जवळपास 35 वर्ष सेवा दिलेली आहे. तर सेवानिवृत्त कृषी उपसंचालक आहेत. सरांनी तसेच कीटकशास्त्र या विषयामध्ये पीएचडी झालेली आहे. त्यामुळे या ट्रेनिंगसाठी सरांपेक्षा आपल्याला अनुभवी व्यक्ती मिळणं खूप बाकी आहे. तर सर आपलं स्वागत सर रामतीच्या वतीने. धन्यवाद. सरच परत क्रॉपसॅट या जो आपला महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे त्यात सरांना ई गव्हर्नन्स आणि पीएम पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला सरांच्या आज खूप छान मार्गदर्शन मिळणार आहे. तर मी लोकरे सरांना विनंती करते सर की आपण आपलं व्याख्यान सुरू करा. थँक्यू. मित्रांनो, सर्वांना पीपीटी दिसतंय का? आपल्याला फुल स्क्रीन करावं लागेल सर. काय म्हटला? पीपीटी फुल स्क्रीन करावं लागेल सर. काय? एक मिनिट ना. मित्रांनो, सर्वांना पीपीटी दिसतंय का? एकाने कोणतरी उत्तर द्यावं. पार्टिसिपंट जे आहेत त्यांनी कृपया पीपीटी दिसतंय का? दिसतंय ना? ओके, थँक्यू व्हेरी मच. हो सर, दिसत आहे सर, दिसत आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेने 2 सेशन्समध्ये मला आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली आहे. पहिला सेशन आहे कीटकनाशकांचा सुयोग्य वापर आणि कीटकनाशक कायदा 1968 नियम 1971. आणि दुसरा सेशन जो असेल दुपारच्या सेशनला हा आहे विषबाधा आणि विषबाधेची प्रकरणं कशा प्रकारे हाताळावी. मित्रांनो, आता मॅडमने सांगितलं त्यानुसार कृषी विभागामध्ये सेवा करत असताना 17-18 वर्ष प्लांट प्रोडक्शनमध्ये काम केलं मी. त्याचप्रमाणे कीटकनाशके या विषयामध्ये मी डॉक्टरेट मिळवली होती आणि मी क्रॉपसॅपमध्ये काम करत असताना आपल्या विभागाला नॅशनल लेवलचं ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्ड आणि प्राईम मिनिस्टर अवॉर्ड हे 2 अवॉर्ड आपल्याला मिळाले होते. आणि त्यानंतर जानेवारी 2020मध्ये मी सेवानिवृत्त झालो. मित्रांनो, सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा माझा या विषयातला छंद असल्यामुळे मी विविध रामेतींमध्ये त्याचप्रमाणे वनामतीमध्ये या विषयावरती संवाद साधत असतो. त्या अनुषंगाने मॅडमनी मला जी संधी दिली आणि आपल्या सगळ्यांशी बोलण्याची एक मोका दिला त्याबद्दल मी प्रथमतः रामेतीचे आभार मानतो. मित्रांनो, कृषी निविष्ठांमध्ये बियाणे, खते, कीटकनाशके या 3 प्रमुख निविष्ठा आहेत. त्यापैकी बियाणे आणि खते या 2 निविष्ठा या अत्यावश्यक सेवा कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट खाली येतात. कीटकनाशके मात्र अत्यावश्यकमध्ये येत नाही. त्याचं कारण असं आहे, कीटकनाशके ही जर कीड रोगाची पिकाला बाधा झाली तर वापरण्याची निविष्ठा आहे. मित्रांनो, कीटकनाशकांचा वापर करत असताना हा वापर योग्यरित्या व्हावा, जेणेकरून जर कमी कीटकनाशकांचा आणि अयोग्य वापर झाला तर आपल्याला पीक संरक्षणाचं जे उद्दिष्ट आहे साध्य होणार नाही आणि जास्त प्रमाणात वापर झाला तर त्यापासून आरोग्याला आणि पर्यावरणाला अनेक धोके निर्माण होतात. त्याचा विचार करता जी कीटकनाशकं आहेत ते कीटकनाशकं योग्य प्रमाणात वापरणं यासाठी आपण ह्या ट्रेनिंगमध्ये माहिती घेणार आहोत. आता कीटकनाशक किंवा कीडनाशक ही जी संज्ञा आहे या संज्ञामध्ये इन्सेक्टिसाइड, फंजीसाइड, बॅक्टेरिसाइड्स, व्हायरिसाइड्स आणि विडीसाइड्स अशी सगळ्या प्रकारची साइड्स जे आहेत म्हणजे कीडनाशकं, बुरशीनाशकं, विषाणूजन्य रोगनाशकं, सूत्रकृमीनाशक, त्याचप्रमाणे उंदीरनाशक, तणनाशक या सगळ्यांचा समावेश कीडनाशक या ब्रॉड संज्ञेमध्ये केलेला आहे. तर पिकावरती ज्यावेळेला कीड किंवा रोग किंवा निमॅटोड्स म्हणजे सूत्रकृमी किंवा ह्या व्यतिरिक्त असलेले तण
किंवा उंदीर याचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस प्रथमतः त्याच्या नियंत्रणाकरता आपल्याला कीड किंवा रोग किंवा तण याचं आयडेंटिफिकेशन करता येणं आवश्यक आहे. कारण की आयडेंटिफिकेशनवरती आपल्याला योग्य कीटकनाशक वापरण्यासाठी निर्णय घेता येतो. एकदा कीड किंवा रोग यांचं आयडेंटिफिकेशन झालं की या कीड आणि रोगाचं जीवनचक्र कसं आहे, त्याचप्रमाणे त्याची नुकसानीची अवस्था काय आहे, नुकसानीची अवस्था किडीची कोणती आहे, नुकसान करण्याची पद्धत काय आहे, त्याचप्रमाणे वातावरणातले घटक काय आहेत की जे त्या किडीला पोषक आहेत का किडीला नैसर्गिकरित्या रोखणारे आहेत हे बघणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे निसर्गतः या किडींवरती उपजीविका करणारे काही पॅरासाइट आणि प्रिडॅटर असतात, त्याला आपण मित्रकिडी म्हणतो. आणि त्याचप्रमाणे काही पॅथोजन्सही असतात की जे पॅथोजन्स किडींच्या विविध अवस्थेमध्ये किडींना रोग निर्माण करतात आणि त्यांचा नैसर्गिकरित्या नायनाट करतात. तर ह्या ज्या किडींवरचे जे किडींचे जे शत्रू आहेत की जे आपले मित्र आहेत यांची पण आपल्याला ओळख करून घेणं आवश्यक आहे. आता किडी ज्या पिकाला नुकसान करतात त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. उदाहरणार्थ मावा, तुडतुडे यासारखे जे किडे आहेत हे वनस्पतीमधला जो सेलसॅप आहे हा सेलसॅप शोषून त्या पिकाचं नुकसान करतात. ज्या लेपिडोप्टेरा कॅटेगरीतल्या किडी आहेत त्याच्यामध्ये पाने कुरतळणारी अळी आहे किंवा फळे पोखरणाऱ्या अळी आहेत. त्या पोखरणाच्या पद्धतीने म्हणजे चिविंग अँड बायटिंग टाईपच्या माउथपार्ट असलेल्या किडी आहेत की ज्या त्या प्रकारे किडीला नुकसान पोहोचवतात. आणि सूत्रकृमीसारखे किंवा निमॅटोड सारखे ज्या बाधक किडी आहेत ह्या त्या प्लॅन्टच्या आतमध्ये शिरून त्या पिकाचं नुकसान पोहोचवतात. त्या पिकांवरती शोषण करून किंवा पिकं खाऊन नुकसान करण्याच्या किडी आहेत. त्याचप्रमाणे त्या व्यतिरिक्त काही नॉन इन्सेक्ट किडी असतात, जसे उंदीर आहेत किंवा गोगलगाय आहेत. हे बाह्य प्रकारे पोखरून पिकाला नुकसान पोहोचवतात. तसंच जे रोग आहेत त्यात काही फंगल आहेत, काही बॅक्टेरियल आहेत, काही व्हायरसचे रोग आहेत. ह्या रोगांचे सुद्धा हा कोणत्या प्रकारचा रोग आहे ह्याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करता येणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त मुख्य पिकाशी स्पर्धा करून पिकाची वाढ रोखण्याचं काम हे शेतातली तणं करत असतात. हे तणं हे मुख्य पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी यासाठी स्पर्धा करतात आणि त्याद्वारे पिकाची वाढ रोखतात. त्या तणांमध्ये सुद्धा एकदल वनस्पती, द्विदल वनस्पती, गवताळ वनस्पती, हंगामी तणं किंवा बहुवार्षिक तणं असे साधारणपणे विविध प्रकार तणांचे सुद्धा होतात. विविध प्रकारच्या कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी जवळपास 250 ते 300 कीटकनाशकं सध्या केंद्रीय कीटकनाशक मंडळाने प्रमाणित केली आहे की ज्या कीटकनाशकांचा वापर त्या प्रकारच्या कीड आणि रोगांच्या बंदोबस्तासाठी आपल्याला करता येतो. या कीटकनाशकांचं सुद्धा वर्गीकरण करता येतं. काही कीटकनाशकं ही स्पर्शजन्य असतात म्हणजे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड्स, काही हे अंतर्प्रवाही असतात म्हणजे जे वनस्पतीमध्ये शोषली जातात आणि शोषून ते सेलसॅपद्वारे सर्व वनस्पतीत पसरतात. आणि काही ही धूरजन्य म्हणजे फ्युमिगंट असतात. तर किडीचा रोगाचा प्रकार कोणता आहे, त्याची अवस्था कोणती आहे यानुसार आपल्याला कीटकनाशकांच्या निवड करणं हे आवश्यक राहतं. त्याचप्रमाणे कीटकनाशकांमध्ये नियंत्रणासाठी जे घटक असतात ज्याला आपण क्रियाशील घटक म्हणतो, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, ह्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटच्या आधारे सुद्धा कीटकनाशकांचे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये रासायनिक कीटकनाशकं, वनस्पतीजन्य कीटकनाशकं, रासायनिक म्हणजे केमिकल पेस्टिसाइड्स, वनस्पती म्हणजे बोटॅनिकल किंवा प्लांट ओरिजिन पेस्टिसाइड्स, आणि तिसरा प्रकार ते जैविक कीटकनाशकं म्हणजे बायोलॉजिकल, ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मासारखी किंवा
वर्टिसिलियम सारखी घटक अंतर्भूत असतात. मित्रांनो, रासायनिक कीटकनाशक ही मुळातच विषारी आहेत. त्यामुळे त्यांच्या वापरामुळे कदाचित पिकामध्ये असलेले त्या किडीवरचे मित्रकिडी यांना सुद्धा बाधा पोचण्याची शक्यता असते. आणि जसे मित्रकिडींना बाधा पोहोचू शकते तसंच त्याचा पर्यावरणावरती सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. कीटकनाशकांचा वापर त्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर अतिरिक्त जो कीटकनाशकाचा अंश शिल्लक राहतो पिकामध्ये किंवा रोपामध्ये, उर्वरित अंश शिल्लक राहतो. हा असा उर्वरित अंश असलेल्या कीटकनाशकांचा उर्वरित अंश असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे कदाचित जो प्राणी, मनुष्य हे जे त्याचा ग्रहण करतात त्याच्यावरती या उर्वरित कीटकनाशकांचा अंशाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कीड, रोग, तण या सर्वांचं योग्य आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख, त्यांच्या अवस्थेची ओळख हे करून घेणं गरजेचं आहे. आणि एकदा कीड आणि रोगाची ओळख पटली की त्यानुसार आपल्याला त्याच्या व्यवस्थापनाचे पर्याय निवडता येतात. सद्यस्थितीत पूर्वी एक कन्सेप्ट होता की शेड्यूल बेस्ड पेस्टिसाइड ॲप्लिकेशन, म्हणजे दर 15 दिवसांनी अमुक कीटकनाशक मारावं. मग ते शेतामध्ये कीड रोग आहे याचा विचार न करता एक शेड्यूल बेस्ड कीटकनाशकांचा वापर ही संकल्पना पूर्वी होती. कालांतराने त्याच्यामध्ये पर्यावरणातील होणारे परिणाम विचारात घेता आणि त्याचा इतर मित्रकिडींवरती होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता या संकल्पनेत बदल करून एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन ही पद्धती गेल्या 15-20 वर्षामध्ये सर्व जगामध्ये परिचित झाली. या पद्धतीमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव झाला असल्यास किंवा रोग पडला असल्यास प्रथमतः त्याच्या नियंत्रणासाठी इतर जे पर्याय उपलब्ध आहेत, काही फिजिकल पर्याय आहेत, काही क्रॉप रोटेशन सारखे पर्याय आहेत, काही ट्रॅप क्रॉप सारखे पर्याय आहेत. असे पर्याय वापरून शक्यतो केमिकल्सचा वापर कमीत कमी करून पीक संरक्षण करणे हे हितावह ठरते. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे कीटकनाशकांचा वापर, रासायनिक कीटकनाशकांचा वापर मर्यादित ठेवल्यामुळे स्वाभाविकच आपल्याला पर्यावरणाचा जो काही संतुलन बिघडण्याची शक्यता असते ते टाळता येतं. आणि कीटकनाशकांवरती होणारा अनावश्यक खर्चामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात जो वाढ होते ती थांबवता येते आणि कमीत कमी खर्चामध्ये आपल्या पिकाचं उत्पन्न वाढवून घेता येतं. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा शक्य होईल तो शेवटचा पर्याय म्हणून वापरायचा आहे. आलंय का? हो सर. त्याप्रमाणे कीटकनाशकांचा वापर करताना त्यामध्ये शत्रुकिडी आणि मित्रकिडी किती आहेत याचं प्रमाण विचारात घेणं गरजेचं आहे. शत्रुकिडी म्हणजे पेस्ट आणि मित्रकिडी म्हणजे डिफेंडर्स, म्हणजे जे आपल्याला बचाव करतात ते डिफेंडर्स. त्यामुळे पिकामध्ये शत्रुकिडी आणि मित्रकिडीचे प्रमाण किती आहे याचा विचार करून जर मित्रकिडींचं प्रमाण शत्रुकिडींपेक्षा जास्त असेल, म्हणजे साधारणपणे एका शत्रुकिडीच्या डिफेन्ससाठी जर 2 मित्रकिडी शेतात असतील, एका 2 जर प्रमाण असेल पेस्ट आणि डिफेंडरचं, तर अशा प्रसंगी शक्यतो रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून त्याच्याऐवजी वनस्पतीजन्य म्हणजे बोटॅनिकल पेस्टिसाइड्स किंवा बायोपेस्टिसाइडचा वापर करावा. जेणेकरून हे जे शेतामध्ये नैसर्गिक शत्रू अवेलेबल आहेत, नैसर्गिक किडीचे शत्रू किंवा आपले मित्रकिडी अवेलेबल आहेत, त्यांना जहाल कीटकनाशकांचा परिणाम त्याच्यावर होणार नाही आणि आपल्याला संतुलन राखून किडीचे नियंत्रण करता येईल. केवळ किडीचं प्रमाण जास्त असेल, ज्यावेळेला आर्थिक नुकसानी पातळी जी ओलांडली असेल किडीने, त्यावेळेला शक्यतो कीटकनाशकांचा वापर करणं हे जास्त हितावह राहतं. कीड आणि रोगाच्या बाबतीत किती प्रमाणात कीड आहे आणि किती प्रमाणात त्याचे डिफेंडर्स अवेलेबल आहेत
त्यांची माहिती आपण आपल्या क्रॉसचेक प्रोजेक्टमधून घेत असतो. क्रॉसचेक प्रोजेक्टमध्ये आपण फिक्स प्लॉट आणि रँडम प्लॉटच्या माध्यमातून नियमित सर्वेक्षण करतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक भागात असलेले प्रमाण हे लक्षात येतं. मित्रांनो, कीड रोगाच्या बाबतीत काही संज्ञा या महत्त्वाच्या ठरतात. काही किंवा काही रोग ठराविक भागात आणि ठराविक कालावधीमध्ये किंवा वातावरणाच्या दरवर्षी येतात. वास्तविक असे जे पॉकेट्स आहेत त्याला एंडेमिक पॉकेट्स म्हणतात. आणि या एंडेमिक पॉकेटमधून पासून या किडीचा प्रसार बाकीच्या भागात होत असतो. मित्रांनो, आपण करोनाचा आता जे प्रॉब्लेम सध्या जगभर करोनाच्या सर्वेक्षणामध्ये आपण पाहिलं असेल की गव्हर्नमेंटने काही कंटेनमेंट झोन केले होते. काही कंटेनमेंट झोन, काही मायक्रो कंटेनमेंट झोन. कंटेनमेंट झोन म्हणजे ज्या ठिकाणी करोनाचे बाधित रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. मायक्रो कंटेनमेंट म्हणजे जिथे बहुतांश लोकसंख्या बाधित झाली आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी आपण काय केलं होतं की कंटेनमेंट झोन आणि मायक्रो कंटेनमेंट झोनमधून लोकांना बाहेर जायला परवानगी दिली नव्हती. त्याचप्रमाणे बाहेरच्या लोकांना सुद्धा आत जायला परवानगी दिली नव्हती. कारण एक होतं की जेणेकरून या रोगाचं नियंत्रण जिथे त्याचे मेजर व्याप्ती आहे त्या ठिकाणी केलं तर बाकी ठिकाणी प्रसार होणार नाही. मित्रांनो, ही संकल्पना कीड रोगांच्या बाबतीत सुद्धा आपण जे एंडेमिक पॉकेट्स किंवा क्रॉपसॅपमध्ये आपण ज्याला हॉटस्पॉट म्हणतो, ही संकल्पना सारखीच आहे. ही एंडेमिक पॉकेट्स आहेत. आपण त्या भागात काम करता, या भागामध्ये जी पिकं घेतली जातात त्या पिकांवरती येणाऱ्या कीड रोगांची काही काही एंडेमिक पॉकेट्स आपल्याला आपल्या सर्वेक्षणातून लक्षात आली असतील किंवा हॉटस्पॉट आपण नोटीस केले असतील. मित्रांनो, वातावरणातला बदल ज्यावेळेस होतो, या बदलानंतर त्या भागामध्ये अशा हॉटस्पॉटमध्ये ठराविक कीड रोग नियमितपणे येतात. आपण प्रयत्न करायचा आहे की या हॉटस्पॉटवरती लक्ष ठेवून त्या हॉटस्पॉटवरती जर आपण किडीचं नियंत्रण केलं तर त्याचा प्रसार इतर भागात रोखण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. हे झालं एंडेमिक कन्सेप्ट. दुसरा प्रकार असतो तो एपिडेमिक. एपिडेमिक म्हणजे एखाद्या रोगाची व्यापक प्रमाणामध्ये अचानक एखाद्या कीड रोगाची व्याप्ती होणे. मित्रांनो, एपिडेमिक म्हणजे एखादी साथ येणे. अशी ज्यावेळेस साथ येते त्यावेळेला स्वरूपामध्ये त्याचं नियंत्रणाचे प्रयत्न करणं गरजेचं राहतं. आपण पाहिलं असेल की साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला शासनामार्फत प्रयत्न केले जातात की बाबा मच्छरच्या द्वारे जे रोग पसरतात की जे ठराविक हंगामामध्ये अचानक सर्व दूर पसरतात, एक प्रकारची साथ येते, एपिडेमिक येतो. हा एपिडेमिक येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. त्यात मॉस्किटो कंट्रोलचे प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे या भागात जास्त प्रमाणात मच्छरचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी लोकांना औषधं देणे आणि मच्छर नियंत्रणाची सामूहिक कारवाई केली जाते. मित्रांनो, एपिडेमिकच्या बाबतीत आपल्याला बोलायचं म्हटलं तर क्रॉपसॅपचा प्रोजेक्ट जो आपल्या राज्यात जन्माला आला त्याचं कारण विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागामध्ये 2008 साली खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावरती चा प्रादुर्भाव झाला होता. ज्या 3 प्रकारचे किडी होत्या, त्या तिन्ही किडींचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात होता की जवळपास त्यावेळेसच्या अंदाजानुसार जेवढं क्षेत्र सोयाबीन खाली होतं त्यापैकी 50% क्षेत्र या किडींनी व्यापलं होतं. हा पाने खाणाऱ्या अळींवरचा एक प्रकारचा उद्रेक झाला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारच्या उद्रेकाला एपिडेमिक म्हणतात आणि त्यावेळेला आपण क्रॉपसॅपच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एक सामूहिक प्रयत्न करून 2009 नंतर या रोगावरती, या एपिडेमिकवरती मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण मिळवलं होतं. ते आजपर्यंत आपण मिळवू शकलो आहे. तसं एंडेमिक म्हणजे ठराविक पॉकेटमध्ये किंवा हॉटस्पॉटमधलं किडींचं नियंत्रण आणि एपिडेमिक म्हणजे साथीच्या स्वरूपात आलेल्या किडींचं नियंत्रण. तसंच तिसरा प्रकार असतो तो पॅन्डेमिक. आपण जो आता करोना बघतो आहोत, या करोनाच्या माध्यमातून अनेक लोकांना पॅन्डेमिक हा शब्द ऐकायला मिळाला असेल. पॅन्डेमिक म्हणजे
जो रोग किंवा जो जी कीड अनेक खंड, अनेक देश असे जगात सर्वदूर वैश्विक महामारीसारखी पसरते, त्याला पॅन्डेमिक म्हणतात. मित्रांनो, ॲग्रिकल्चरचा जर विचार केला तर मागील काही दिवसात तुम्ही पाहिलं असेल की मक्यावरचा फॉल आर्मीवर्म हा पहिल्यांदा आफ्रिकेतून भारतामध्ये आला, पाकिस्तानमध्ये आला, श्रीलंकेमध्ये आला आणि नंतर तो जगभर हा एक प्रकारचा मक्यावरती असलेला पॅन्डेमिक होता. तीच अवस्था काही प्रमाणामध्ये आपल्याकडे कपाशीवरती गुलाबी बोंडाळी आली त्यावेळेस झाली होती. पॅन्डेमिकच्या वेळेला त्याच्या नियंत्रणासाठी FAOच्या माध्यमातून सर्व देशांचं सहकार्य घेऊन एक जागतिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. मित्रांनो, अशा प्रकारे कीट आणि रोगांची ओळख पटल्यानंतर ज्यावेळेला आपण त्याचे कीटकनाशकांचे किंवा त्याच्या नियंत्रणाचे पर्याय शोधतो, त्यावेळेला जी उपलब्ध कीटकनाशके आहेत त्याचा शास्त्रोक्तदृष्ट्या वापर करणं हे महत्त्वाचं ठरतं. हे करण्यासाठी प्रत्येक कीटकनाशकाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाने एक लेबल क्लेम अप्रूव्ह केलेला असतो. म्हणजे हे कीटकनाशक कुठल्या पिकावरती कुठल्या किडीसाठी किती प्रमाणात वापरणे याची शिफारस केंद्रीय कीटकनाशक मंडळ करतं, त्याला लेबल क्लेम म्हणतात. मित्रांनो, कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आपण जे कीटकनाशक वापरणार आहोत त्याचा लेबल क्लेम हा तपासून त्यात दिलेल्या शिफारसीनुसार कीटकनाशकांचा वापर करणं संयुक्तिक राहतं. त्यातील दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केल्यास अपेक्षित नियंत्रण सापडणार नाही आणि जास्त प्रमाणात वापर केल्यास कदाचित कीटकनाशकाचा खर्च व्यर्थ जाईल आणि त्याचे रेसिड्यूचे इफेक्ट आपल्याला दुष्परिणाम जाणवतील. लेबल क्लेमचा वापर करत असतानाच पूर्वीची जी कॅलेंडर बेस्ड कीटकनाशक वापराची संकल्पना होती ती आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे आपल्याला सर्वेक्षणानुसार, क्रॉपसॅपच्या सर्वेक्षणानुसार कुठल्या भागात कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि त्या किडीची अवस्था काय आहे, म्हणजे कुठे ETL क्रॉस झाला आहे, कुठे ETL पेक्षा नियरिंग ETL स्टेज आहे किंवा कुठे नुकताच प्रादुर्भाव झाला आहे, ती स्टेज आपल्याला सर्वेक्षणाच्या माध्यमातून लक्षात येते. आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे किडीचं प्रमाण आपल्या निदर्शनाला येतं त्यानुसार आपल्याला ज्यावेळेला कीड नियरिंग ETL असते किंवा ETL क्रॉस करते त्यावेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणं हे आवश्यक ठरतं. त्यामुळे किडीची अवस्था काय आहे आणि त्याचं तीव्रता काय आहे हे बघून आपल्याला कीटकनाशकांची कोणता पर्याय निवडायचा याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे एखादे कीटकनाशक हे अधिक परिणामकारक असेल किंवा सर्वसाधारणपणे जाहिराती करतात आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या मनावरती परिणाम होतो आणि त्याच्या अनुषंगाने एखाद्या कीटकनाशकांचा सातत्याने वापर केला जातो. मित्रांनो, सातत्याने एखाद्या कीटकनाशकांचा वापर केला गेल्यास अल्प कालावधीमध्ये अशा किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि आपण फवारणी करून सुद्धा अपेक्षित नियंत्रण साधता येत नाही, कारण की त्या किडीमध्ये त्या कीटकनाशकाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झालेली असते. अशा प्रकारे एकाच कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळावा, जेणेकरून किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही आणि आपल्याला किडीचं सुयोग्य नियंत्रण करणं शक्य होईल. त्याचप्रमाणे किडीची तीव्रता काय आहे हे बघितल्यानंतर किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे ETL क्रॉस होण्यापूर्वी शक्यतो पर्यायी कीटकनाशके किंवा पर्यायी पीक संरक्षणाचे जे उपाय आहेत त्या उपायांचा वापर करणं हितावह राहतं आणि केवळ ETL क्रॉस झाल्यानंतर म्हणजे आर्थिक नुकसानची पातळी किडीने ओलांडल्यानंतर त्यानंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा, जेणेकरून वाढलेले कीटकनाशकांचे पॉप्युलेशन खाली आणता येईल आणि ते खाली आणल्यानंतर आपल्याला पुन्हा जैविक किंवा इतर पर्यायांकडे वळता येते.
जेणेकरून रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक आणि वातावरणाचा लोड आपल्याला टाळता येऊ शकतो. मित्रांनो, रासायनिक कीटकनाशकांच्या व्यतिरिक्त जे पर्याय आहेत, जसे आपल्याला माहिती आहेत, भौतिक पर्याय जसे की जसे पक्षी थांबे उभारणे किंवा ट्रायकोग्रामासारखे किडी शेतामध्ये सोडणे, त्याचे संवर्धन करणे, आर्मी बॉम्बसारख्या याच्यामध्ये खड्डे घेऊन त्याला बेट ठेवणे आणि बेटच्या माध्यमातून त्यांना टॅपिंग करणे, रोप ड्रॅगिंग, त्याचप्रमाणे क्रॉप रोटेशन, ट्रॅप क्रॉपचा वापर करणे, असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांच्या व्यतिरिक्त आपण किडीच्या नियंत्रणासाठी किंवा मॉनिटरिंगसाठी जे फेरेमन ट्रॅप्स लावतो. मित्रांनो, साधारणपणे हेक्टरी 5 फेरोमोन ट्रॅप्स आपण लावतो क्रॉस स्टाईलने, म्हणजे 4 कोपऱ्यात 4 आणि मध्ये 1, आणि त्याच्या ॲव्हरेजच्या आधारे आपण ठरवतो की किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात किडीचं प्रादुर्भाव. हे 5 ट्रॅप पर हेक्टर हा जो रेशो आहे फेरोमोन ट्रॅप्सचा, हा मॉनिटरिंग पर्पजसाठी आहे. पण त्या व्यतिरिक्त 25 ट्रॅप पर हेक्टर जर लावले तर आपल्याला मास ट्रॅपिंग सुद्धा करता येईल. त्या व्यतिरिक्त ज्या किडी रात्रीच्या वेळी ऍक्टिव्ह असतात, अशा किडींच्या मास ट्रॅपिंगसाठी आपल्याला लाईट ट्रॅपचा वापर करता येतो. हे लाईट ट्रॅप खुल्या बाजारात उपलब्ध आहे किंवा आपण पेट्रोमॅक्स लाईट लावून सुद्धा अशा प्रकारच्या नॉक्टर्नल किडींचं मास ट्रॅपिंग करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण ट्रॅप क्रॉपचा वापर करू शकतो आणि शेतामधल्या मित्र किडींचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण चवळी, मूग यासारखी आंतरपिकं घेतल्यास त्याच्या माध्यमातून जे नॅचरल एजंट्स आहेत, प्रिडॅटर्स आणि पॅरासाइट्स, यांचं संवर्धन करणं शक्य होतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला किडीचं नियंत्रण मिळवणं शक्य होतं. त्याचप्रमाणे सातत्याने एक पीक घेणे हे टाळणे, आंतरपीक किंवा क्रॉप रोटेशन हे केल्यास आपल्याला त्या किडीची लाईफ सायकल ब्रेक करता येते. मित्रांनो, त्याप्रमाणे आपण लाईट ट्रॅप, फेरोमोन ट्रॅप्स, ट्रॅप क्रॉप्स, क्रॉप रोटेशन, इंटरक्रॉपिंग या पर्यायी पीक संरक्षणाच्या पद्धतींचा विचार केला. तसंच सुरुवातीच्या अवस्थेत किडीचे रक्षण करण्यासाठी आपण बीज प्रक्रियेचा प्रभावी वापर करू शकतो. ज्यावेळेला या सर्व पर्यायांनंतर सुद्धा किडीचे प्रमाण ETL क्रॉस करत असेल, त्यावेळेला कीटकनाशकांची निवड करताना शक्यतो कॉन्टॅक्ट डेन्सिटीसाठी टाळावीत. कारण कॉन्टॅक्ट डेन्सिटीचा जसा अर्थ आहे त्याप्रमाणे ज्याच्या संपर्कात ते येईल त्या सगळ्याचा ते नाश करत असतं. शक्यतो सिलेक्टिव्ह पेस्टिसाइड्स वापरावीत आणि तणनाशकांच्या बाबतीत तर ब्रॉड स्पेक्ट्रम विडीसाइड्स ही शक्यतो वापरू नये. कारण ब्रॉड स्पेक्ट्रम विडीसाइड जर वापरली तर ती ज्या इतर पिकावर पडतील किंवा ड्रिफ्टच्या द्वारे शेजाऱ्यांच्या पिकावर जातील, त्या पिकावर त्याचे दुष्परिणाम होतात, त्याची भौतिक वाढ बदलते आणि पर्यायाने पिकाचे नुकसान होते. त्याचप्रमाणे कीटकनाशकाची निवड करत असताना मित्रांनो, शक्यतो ज्याच्यावरती रेड ट्रँगल दिला आहे, कीटकनाशकांच्या विषयाच्या प्रमाणानुसार प्रत्येक कीटकनाशकांचं क्लासिफिकेशन केलं असतं आणि त्यानुसार कीटकनाशकांना विविध त्रिकोणात विभागलेलं असतं. त्याच्यामध्ये रेड ट्रँगल पेस्टिसाइड्स ही एक्स्ट्रीमली हॅझार्डस पेस्टिसाइड म्हणून समजले जातात. शक्यतो अशा लाल त्रिकोण असलेल्या पेस्टिसाइडचा वापर टाळावा. आता केंद्र शासन सुद्धा लाल त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांवर बऱ्याच प्रमाणात केंद्र शासनाने बंदी घातली आहे. त्याचं कारण तेच आहे, कारण त्याचा पर्यावरणाला आणि इतर किडींना असलेला धोका, त्याचप्रमाणे माणसाला असलेला धोका विचारात घेऊन अशी कीटकनाशकं हळूहळू केंद्र शासन बॅन करण्याच्या मागे आहे. त्यामुळे लाल त्रिकोण असलेली कीटकनाशकं ही शक्यतो वापरात टाळावी. तसेच कीटकनाशक कोणत्या किडीसाठी किती प्रमाणात वापरायचं याचा लेबल क्लेम माहिती दिली असेल तरीही सर्वसाधारणपणे एक गोष्ट लक्षात येते की काही वेळेला लोक उत्साहाच्या भरामध्ये
त्या कीटकनाशकांचं रासायनिक स्वरूप जाणून न घेता कीटकनाशके, बुरशीनाशके, अजून कुठली लिक्विड फर्टिलायझर सगळ्यांचं एकत्र मिश्रण करून टँक मिक्स करून ते वापरतात. मित्रांनो, शेवटी केमिकल पेस्टिसाइड्स ही केमिकल आहेत. त्यामुळे इतर कुठल्याही गोष्टीबरोबर विषाचे पिकाला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे टँक मिक्स पेस्टिसाइडचा वापर शक्यतो टाळावा. कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करताना 3-4 संज्ञा ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करण्यासाठी पहिल्यांदा इंटिग्रेटेड क्रॉप मॅनेजमेंट, एकात्मिक पीक व्यवस्थापन हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एकात्मिक पीक व्यवस्थापन म्हणजे सातत्याने एकाच प्रकारचं पीक एका जमिनीत घेणे, क्रॉप रोटेशन योग्यरित्या न करणे, की ज्याच्यामुळे सातत्याने एकच प्रकारचे पीक घेतल्यामुळे एखाद्या किडीची लाईफसायकल परमनंटली तिथे सेटल होते आणि पर्यायाने तिथे हॉटस्पॉट तयार होतात. त्यामुळे पीक व्यवस्थापन करताना पिकांमध्ये बदल करणं हा ICMचा एक भाग आहे. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आपल्या सर्वांना कल्पना आहे की नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्सचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे पिकांमध्ये फिजिकल ग्रोथ जास्त होते आणि पर्यायाने अशा फिजिकल ग्रोथ जास्त झालेल्या पिकांमध्ये कीड रोगांचे प्रमाण वाढते. म्हणजे ज्यावेळेला अन्नद्रव्यांची आवश्यकता ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात त्याचा डोस दिला असता तर कदाचित आपल्याला किडींचा संभाव्य प्रादुर्भाव टाळता येतो. त्याचप्रमाणे इंटिग्रेटेड रेझिस्टन्स मॅनेजमेंट, मग एखाद्या भागामध्ये ज्यावेळेला ठराविक कीटकनाशकांच्या सतत वापरामुळे किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल तर अशा ठिकाणी त्या भागात त्या कीटकनाशकाच्या व्यतिरिक्त इतर पर्याय जे उपलब्ध आहेत त्याचा वापर केला तर हा रेझिस्टन्स ब्रेक करता येतो आणि हा रेझिस्टन्स ब्रेक केल्यानंतर आपल्याला नवीन कीटकनाशक माध्यमातून किडीचं व्यवस्थापन करणं शक्य होतं. आणि या सगळ्यांचा संकलित विचार करणे म्हणजेच एकात्मिक कीटक व्यवस्थापन. त्या एकात्मिक कीटक व्यवस्थापनाचा आपण जर प्रगल्भतेने वापर केला तर कीटकनाशकांच्या रासायनिक कीटकनाशकांवरती किमान निर्धारित राहून आपण पिकाचे आर्थिकदृष्ट्या योग्य असे नियंत्रण करू शकतो. मित्रांनो, आपल्याला जे विविध पर्याय माहिती आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही वेळेला काही भागामध्ये लोकांनी स्थानिकरित्या त्यांच्या अनुभवातून काही पर्याय निवडले असतात. ज्याला आपण इंडिजिनस टेक्निकल नोहाऊ म्हणतो, ITK म्हणतो. त्याचं तुम्हाला उदाहरण देतो. आता विदर्भामध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात असतं. तसंच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणात आहे. मध्य प्रदेश हे सोयाबीनच्या बाबतीत देशात 1 नंबरचा आहे तर महाराष्ट्र 2 नंबरचा आहे. मी ज्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो इंदौर साईडला त्यावेळेला बघितलं की तिथे ज्यावेळेला पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते त्यावेळेला सोयाबीनच्या पिकामध्ये आत शिरून फवारणी करणं शक्य होत नाही. कारण की फिजिकल ग्रोथ इतकी झालेली असते की त्या ग्रोथच्या खालच्या बाजूला कदाचित साप निघण्याची शक्यता असते आणि ही जी फिजिकल वाढ झाली संपूर्ण कॅनोपीनी क्षेत्र कव्हर झालेलं असतं, आत जाणं शक्य नसतं. कारण स्प्रेइंग करणाऱ्या माणसाला सुद्धा साप चावण्याची शक्यता असते आणि आतमध्ये उंदीर सुद्धा होतात. मित्रांनो, हे जे उंदीर होतात ॲक्च्युली उंदरांना पकडण्यासाठी किंवा खाण्यासाठी म्हणून त्या पिकात साप शिरत असतात. कारण की सापाचं सोयाबीन हे काही खाद्य नाही आहे, पण उंदीर हे सापाचं खाद्य आहे. त्या मध्य प्रदेशमधल्या लोकांनी स्थानिकरित्या एक तंत्रज्ञान डेव्हलप केलं आहे. ते काय करतात, सोयाबीन पिकाच्या सगळ्या बाजूला उंदीर पकडायचे ट्रॅप लावतात
हे उंदीर पकडाच्या ट्रॅपमध्ये उंदीर सापडतात आणि जे उंदीर सापडतात त्या उंदरांना ते शेंदूर फासतात. म्हणजे ट्रॅपमध्ये सापडलेला उंदीर जो आहे त्याला वरतून शेंदराने रंगवतात आणि असे शेंदूरने रंगवलेले जे उंदीर आहेत ते पुन्हा पिका सोडून देतात. त्याला मध्य प्रदेशमध्ये हनुमान चुहा म्हणतात. हनुमान चुहा. आता हा हनुमान चुहा ज्यावेळेला शेतात सोडला जातो त्यावेळेला तो उंदीर त्याच्या मित्रांकडे त्याच्या कुटुंबाकडे जाण्यासाठी धावत सुटतो आणि ज्यावेळेला असा शेंदूर लावलेला उंदीर भगवा उंदीर त्यांच्या जवळ लागतो त्यावेळेला बाकीचे उंदीर घाबरतात आणि लांब पळतात. म्हणजे हा जो उंदीर आहे हा त्याच्या कुटुंबाकडे मित्रांकडे जायचा प्रयत्न करतो आणि तो रंगवलेला असल्यामुळे त्याला घाबरून बाकीचे उंदीर लांब पळतात. ही अशी जी उंदराची रेस चालते ह्याच्या माध्यमातून संपूर्ण शेतातनं उंदीर आपोआप बाहेर जातात. हे त्यांनी विकसित केलेलं एक स्थानिक तंत्रज्ञान आहे. अशा प्रकारे मित्रांनो काही भागामध्ये लोकांनी आपल्या अनुभवातनं काही तंत्रज्ञान विकसित केले असतात आणि या विकसित तंत्रज्ञानाला सुद्धा आपल्याला पिकाच्या संरक्षणासाठी वापर करता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला जे पीक संरक्षण करायचं आहे त्यासाठी किडीच्या नुकसानीची अवस्था, नुकसान करण्याची पद्धत, त्याचप्रमाणे व्यापलेलं क्षेत्र याचा विचार करून आपल्याला योग्य स्प्रे पंपची निवड करायला लागते. नॅपसॅक स्प्रेअर, हँड ऑपरेटेड किंवा मोटराइज स्प्रेअर्स किंवा एरोब्लास्ट, ट्रॅक्टर जेली स्प्रेअर, हाय व्हॉल्यूम स्प्रेअर, लो व्हॉल्यूम स्प्रेअर्स, अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेअर्स असे विविध प्रकारचे फवारणीचे पर्याय, फवारणी यंत्राचे पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता हस्तचलित पंप जे आहेत त्याला हाय व्हॉल्यूम स्प्रेअर म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये साधारणपणे आपण जे मात्रा वर्कआउट करतो की 500 लिटर पर हेक्टर जे वर्कआउट करतो, हे 500 लिटर पर हेक्टर जे वर्कआउट केलेली मात्रा असते ही हाय व्हॉल्यूम स्प्रेची असते. ज्याच्यामध्ये आपण पाठीवरचा पंप तो मोटराईज असेल किंवा मॅन्युअल असेल तो असतो. परंतु त्या व्यतिरिक्त आपण ज्यावेळेला लो व्हॉल्यूम किंवा अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेकडे जातो त्यावेळेला स्प्रेइंगचा व्हॉल्यूम हा स्प्रे पार्टिकलचा साईज लहान झाल्यामुळे कमी होत जातो आणि त्याप्रमाणे कीटकनाशकांच्या मात्रेत सुद्धा बदल करायला लागतो. त्यामुळे कीटकनाशकांची योग्य मात्रा देण्याकरता आपण कोणता स्प्रेअर वापरणार आहोत आणि आपल्याकडे क्षेत्र किती आहे याचा विचार करून पंपाची निवड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्प्रेइंग करत असताना बऱ्याच वेळेला उष्ण हवामानामध्ये स्प्रेइंग केलं ते काही प्रमाणात बाष्पीभवन होऊन कीटकनाशक वाया जाण्याची शक्यता असते आणि ड्रॉपलेट साईज जर मोठा असेल तर कदाचित ड्रेन होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो उष्ण हवामानामध्ये स्प्रेइंग करू नये. प्रवाही वारे वाहत असतील तर त्यावेळेला स्प्रेइंग करायचं टाळावं, कारण त्याचा ड्रिफ्ट दुसऱ्या पिकावर जाण्याची शक्यता असते, शेजाऱ्याच्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असते आणि ज्या पिकावरती आपण संरक्षण करायचा प्रयत्न करतोय तिथे न पडता हे औषधं वाऱ्यामुळे दुसऱ्याच भागात जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जर हवा ढगाळ असेल, पाऊस पडण्याची शक्यता असेल तर अशा वातावरणात स्प्रेइंग करू नये, कारण की स्प्रेइंग केल्यानंतर पहिल्या 6 तासात जर पाऊस पडला आणि जर कीटकनाशकामध्ये स्टिकर सारखा अंतर्भूत काही केलं नसेल तर कदाचित ते वॉशआउट होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपल्याला व्हॉल्यूम किती लागणार आहे कीटकनाशकांचा हा सुद्धा पिकाच्या वाढीची अवस्था बघून ठरवणं आवश्यक असतं. पिकाची वाढ जशी जास्त मोठ्या प्रमाणात होईल त्याप्रमाणे आपल्याला कीटकनाशकांचा स्प्रेइंग व्हॉल्यूम वाढवायला लागतो आणि विशेषतः फळपिके किंवा भाजीपाला जर असेल तर काढणीच्या आधी किमान 8 ते 15 दिवस कीटकनाशकांचे स्प्रेइंग करू नये. त्याला पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल म्हणतात. कारण की ज्या ठिकाणी मोठी शहरं जवळपास आहेत त्या ठिकाणी एक प्रवृत्ती असते की
कीटकनाशक स्प्रेइंग करायचं आणि दुसऱ्याच दिवशी किंवा सकाळी सर्व माल बाजारात आणायचा. मित्रांनो, अशा प्रकारे कीटकनाशक फवारणी केलेला माल दुसऱ्या दिवशी बाजारात आणला तर कदाचित त्यापासून त्याचा वापर करणाऱ्या माणसाला विषबाधा होण्याची शक्यता असते. थोडक्यात आपण आता जे विचार केला त्याची काही तत्व आहेत. एक म्हणजे कीड रोगाची आणि नैसर्गिक ओळख लक्षात घेणे. पेस्ट आणि डिफेंडरचा रेशो 1:2 असेल तर रासायनिक कीटकनाशकाचा वापर शक्यतो टाळणे. कीड रोगांचे लाईफ सायकल समजावून घेणे आणि त्याची स्टेज लक्षात घेणे की कोणत्या स्टेज, एका ठराविक स्टेज नंतर कीटकनाशकांचा वापर करून परिणाम होत नाही, फक्त फवारणीचा खर्च वाया जातो. त्यामुळे त्याचं जीवनचक्र समजावून घेणे, कीटकनाशकांची अवस्था बघणे आणि त्याची तीव्रता किती आहे, म्हणजे आपण ज्याला ATL म्हणतो, तर थ्रेशोल्ड लेवल बघून कीटकनाशकांची निवड करणे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी पंपाचे प्रकार निवडणे आणि फवारणीची क्वांटिटी निवडणे. योग्य वेळी योग्य जागे आणि योग्य पर्याय असलेली कीटकनाशकं ठराविक मात्रेत फवारणे हे महत्त्वाचे सूत्र आहे. कीड नियंत्रण करत असताना निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि शत्रुकीडीचा बंदोबस्त करताना मित्रकीडीला इजा पोचणार नाही आणि पर्यावरण समतोल राखता येईल. अशा प्रकारे आपल्याला कीटकनाशकांच्या वापराचं नियोजन करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ICM, INM, IRM, IPM ही तत्त्व प्रगल्भतेने वापरणे आणि पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल विचारात घेणे या साधारणपणे कीटकनाशकांच्या सुयोग्य वापराची तत्व आहे. मित्रांनो, हे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण एक म्हणू शकतो ज्याला आपण 5 R's ऑफ द सेफ यूज ऑफ पेस्टिसाइड्स. 5 R. पहिला R म्हणजे काय? पहिला R म्हणजे राईट आयडेंटिफिकेशन ऑफ पेस्ट, डिसीजेस अँड देअर नॅचरल एनिमीज. राईट आयडेंटिफिकेशन ऑफ पेस्ट, डिसीजेस अँड देअर नॅचरल एनिमीज हा पहिला R आहे. दुसरा R आहे राईट चॉईस ऑफ द मॉलिक्यूल. कोणतं कीटकनाशक वापरावं याचं लेबल क्लेमनुसार निवड करणे हा दुसरा भाग आहे, हा दुसरा R आहे. तिसरा R आहे की कीटकनाशकाची निवड केल्यानंतर त्याची योग्य मात्रा निवडणे, राईट डोस. तिसरा R आहे राईट डोस, कीटकनाशकांची योग्य मात्रा वापरणे, मिक्सिंग न करणे. चौथा R आहे राईट मेथड ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे ज्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव हा पानाच्या खालच्या बाजूला किंवा वनस्पतीच्या झाकलेल्या भागात असेल त्या ठिकाणी उलटे नोझल फिरून स्प्रेइंग करणे किंवा डेन्सिटी जास्त असेल तर फ्युमिगेशनचा पर्याय निवडणे. या ज्या गोष्टी त्या राईट मेथड ऑफ ॲप्लिकेशनमध्ये हा R4 आला. आणि R5 म्हणजे नियंत्रण करण्यासाठी किडीची अवस्था काय आहे, कोणत्या अवस्थेत कीड आहे. कीड पीक जर ऑलरेडी हार्वेस्टच्या अवस्थेत असेल आणि त्यानंतर काही पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याची फारशी काळजी करायचं कारण नसतं. अशा वेळेसचा खर्च तो वाया जातो. त्यामुळे राईट स्टेज ऑफ ॲप्लिकेशन आणि ऑब्झर्विंग पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल हे 5 R हे कीटकनाशकांच्या सुयोग्य वापराच्या दृष्टीने महत्त्वाचे तत्व आहे. हा आपल्या ट्रेनिंगचा जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग इथे संपतो. याच्यावरती जर काही शंका असेल तर विचारू शकता, नाहीतर आपण पुढचा भाग जो आहे की कीटकनाशक कायदा आणि अधिनियम याच्याकडे जाऊ शकतो. मी 2 मिनिटं ब्रेक घेतो. आपल्याला पहिल्या भागाबद्दल काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. नंबर 2, आपल्याला नंतर ती शंका आली, नंतर प्रश्न विचारले तरी आपल्याला काही शंका असल्यास विचारा. सर्वांना ऐकू येत आहे ना? हो सर, आवाज येतोय. ओके, थँक्यू. कोणाला काही शंका असेल तर विचारा, नाहीतर मग आपण कीटकनाशक कायद्याकडे जाऊया. कुणाला काही आताच्या टॉपिक रिलेटेड प्रश्न असेल तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा आणि सरांना विचारावं. नाही तर सर कंटिन्यू. ओके. कोणाला काही शंका असल्यास नंतर विचारल्या तरी हरकत नाही. दुपारच्या सेशनला पुन्हा मी आहेच आहे, तेव्हाही विचारली हरकत नाही. तर मित्रांनो, आपण पुढच्या हॅलो, नमस्कार सर. हां, बोला. हॅलो.
हा बोला. सर आता एक मुद्दा झाला फेरोमोन ट्रॅपच्या बाबतीमध्ये. हा आता कपाशीवरती गुलाबी बोंडअळीचा पण प्रादुर्भाव दिसून येत आहे. बरोबर त्याच्याबरोबर हेलिकोवर्पाचा पण थोडाफार अटॅक दिसून येत आहे. बरोबर. हा, तर अशा वेळेस जर दोन्ही टाईपचे लूर वापरायला पाहिजे का फक्त एकाच ह्याचा वापरायला पाहिजे? नाही नाही, जर प्रादुर्भाव दोन्हीचा असेल ना तर दोन्ही लिव्हर वापरणं शहाणपणाचं आहे. कारण की दोन्ही फेरोमोनचे लिव्हर जे असतात ना हे त्या त्या किडीच्या स्पेसिससाठी स्पेसिफिक फेरोमोनचा लिव्हर असतो. कारण फेरोमोन लिव्हर हे त्या त्या स्पेसिसच्या मेलला अटॅक करण्यासाठी असतात. त्यामुळे प्रत्येक स्पेसिससाठी वेगळा लिव्हर असतो. त्यामुळे जर 2 किडींचा प्रादुर्भाव असेल तर आपण ट्रॅप लावताना दोन्ही किडींचे ट्रॅप लावणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला मॉनिटरिंग करता येणार नाही. कारण की आपण हेलिओसिसचा जो लिव्हर लावला तर कदाचित त्यामध्ये तुमचा पिंक बोलवून मिळणार नाही. त्यामुळे अशा प्रसंगी दोन्ही लिव्हर वापरणं योग्य राहतं. ओके सर, म्हणजे प्रत्येक कीड आपण आता हेलिकोवर्माचे 5 त्याच्यात बरोबर पिंक बोलवर्मचे 5 हो हो. असे 5 येस येस. वापरायचे. बरोबर बरोबर बरोबर. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का की बीटीचा वापर सुरू झाल्यानंतर बीटीचा वापर 2002 मध्ये महाराष्ट्रात सुरू झाला आणि आता जवळपास 95% जास्त क्षेत्र हे बीटी खाली आहे. मूळतः ज्यावेळेला बीटीचं आपल्याकडे सुरुवात झाली त्यावेळेला सर्व प्रकारच्या बोंडअळ्या त्यातून कंट्रोल होतील असं सांगण्यात आलं होतं. पण नंतर आपल्याकडे सुरुवातीला पिंक बोलवर्म ही मेजर पेस्ट नव्हती. परंतु 2017च्या आसपास पिंक बोलवर्मचा प्रादुर्भाव सुरू झाला. याचं कारण असं होतं की आता हा थोडासा टेक्नो लिगल भाग आहे. आपल्याकडे बीटी जे वापर झाला हा हायब्रिडमध्ये झाला. जो चायनामध्ये त्याने हायब्रिडमध्ये बीटी टाकलं नव्हतं. हायब्रिडमध्ये काय होतं, हायब्रिडमध्ये आपण जर बॉटनीचं आपल्याला माहिती असेल तर जीन सेग्रिगेशन होतं आणि या जीन सेग्रिगेशनमध्ये कालांतराने सेग्रिगेटेड जीनमध्ये रेझिस्टन्स यायला सुरुवात होते. आता आपण जर बघितलं तर 2002 पासून 2017 पर्यंत पिंक बोलवर्मचा प्रादुर्भाव झाला नव्हता. पण 17 नंतर हा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली. याचा अर्थ 2002 ते 2017 हे 15 वर्ष ही कीड कळत नकळत जेनेटिक स्ट्रक्चरमधून बाहेर पडत होती बीटीच्या आणि एका स्टेजला ती प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडल्यानंतर आपल्याला प्रादुर्भाव जाणवायला लागला. त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती लिगल बऱ्याचशा गोष्टी झाल्या. परंतु साधारणपणे एखादी कीड त्यातनं बाहेर पडण्यासाठी जो कालावधी लागतो जवळपास सुरुवातीला पिंक बोलवर्मचा प्रादुर्भाव गुजरातमध्ये झाला होता. गुजरातमध्ये जवळपास 2014 पासून हा प्रादुर्भाव सुरू झाला. आपल्याकडे पिंक बोलवर्मचा प्रादुर्भाव 2017ला सुरू झाला. पण आपण पिंक बोलवर्मचं मॉनिटरिंग क्रॉसॲपमध्ये इमिजिएट सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय होतो, पिंक बोलवर्मचं लाईफसायकल पूर्ण त्या सीडमध्ये असल्यामुळे बाहेरून प्रादुर्भाव लवकर लक्षात येत नाही आणि जिनिंगला ज्यावेळेला कापूस जातो त्यावेळेला बाधित याच्यातल्या ज्या आळ्या असतात किंवा त्यातले जे मॉथ असतात ते बाहेर पडतात. त्यामुळे आपण पिंक बोलवर्मच्या मॅनेजमेंटसाठी ज्यावेळेला प्रयत्न केले त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये जिनिंग मिलचा पण अंतर्भाव केला होता. ज्या ठिकाणी कापूस साठवला जातो त्या ठिकाणी कापसाचं जिनिंग प्रेसिंग केलं जातं आणि त्या ठिकाणी आपण लाईट ट्रॅप्स आणि फेरोमोन ट्रॅप्स लावले होते जेणेकरून त्याचं ट्रॅपिंग करता येईल. तर मित्रांनो ज्यावेळेला स्पेसिस बदलते त्या स्पेसिस बदलली की त्या स्पेसिसप्रमाणे आपल्याला लिव्हर बदलणं गरजेचं असतं. कारण लिव्हर हे प्रत्येक स्पेसिससाठी वेगळे लिव्हर असतात. आणि काही शंका असेल तर विचारा, नाही तर आपण पुढचा भाग घेऊया. सर पुढे आपण जायचं का? कंटिन्यू करूयात. ओके हो ओके सर, ओके. हो सर. थँक्यू. आता मला याची कल्पना नाही आहे की आपल्या या प्रशिक्षणामध्ये जे सहभागी लोक आहेत त्याच्यापैकी लोकांना इन्स्पेक्टर्स आहे किंवा किती लोक त्यातले एओ आहे की ज्यांना ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. ॲक्च्युली कीटकनाशक कायद्याचं प्रशिक्षण हा एक मोठा विषय आहे. पण आता आपल्याला जो अवेलेबल वेळ करून दिला त्याच्यामध्ये थोडक्यात मी याची आपल्याला कल्पना देतो आणि याच्यामध्ये आपल्याला काही डिटेलमध्ये जायचं असेल तर आपण दुपार सेशनमध्ये बघू, नाही तर आपण नंतर सेपरेट ट्रेनिंग पुन्हा घेऊया. तर मित्रांनो कीटकनाशक कायदा हा साधारणपणे याचं जर प्रशिक्षण घ्यायचं म्हणलं त्याचा 7-8 भाग लागतात. एक म्हणजे कायदा समजून घेणं, कायदा म्हणजे काय, नियम म्हणजे काय, यासाठी कायदेशीर तयारी करणं, कायदेशीर कारवाई करत असताना
एक आत्मनिरीक्षण करणं की आपण कायद्याची अंमलबजावणी करताना बरोबर आहोत का चूक आहोत, कुठं चुकतो आहोत, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, इतर कायदे काय म्हणतात, शेतकऱ्यांच्या तक्रारी कोणत्या स्वरूपाच्या असतात, यापूर्वी ज्या केसेस कोर्ट केसेस झाल्या किंवा लिगल मॅटर झाले त्याचा अभ्यास करणं आणि नंतर आता केंद्र शासन जे नवीन कायदे आणते त्याचा अभ्यास करणं. मित्रांनो, आता एवढ्या 8 भागामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी या प्रशिक्षण सत्राचा कालावधी पुरेसा नसल्यामुळे आपण फक्त कायद्याची तोंडओळख आणि नियमांची तोंडओळख एवढे करून घेणार आहोत. कीटकनाशक कायदा 1968 आणि नियम 1971 मध्ये एकूण 38 कलमं आहेत या कायद्यामध्ये आणि 46 त्याचे नियम आहेत. मित्रांनो, कायदा आणि नियम यात फरक असा असतो, कायदा म्हणजे ज्याच्या आधारे कुठलीही कायदेशीर कारवाई केली जाते तो कायदा म्हणजे तो कायदा असतो, म्हणजे याला कलमं असतात. आणि ही कारवाई करत असताना कारवाई कशा प्रकारे करावी याची कायदेशीर ठरलेली प्रोसिजर त्याला नियम म्हणतात. त्यामुळे 38 कायद्यांचं पालन करण्यासाठी जे नियम आहेत ते 46 नियम या कायद्यामध्ये आहेत. या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा एकच कायदा असा आहे की ज्याच्यासाठी कायदा तयार करण्याचे करता केंद्र शासनाने केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती याची स्थापना केलेली आहे. त्याच्याद्वारे कीटकनाशकांची नोंदणी केली जाते. कीटकनाशक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी परवाना अधिकारी, लॅबोरेटरीमध्ये असलेले इन्सेक्टिसाइड ॲनालिस्ट आणि इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टर यांची कायद्यानुसार नियुक्ती केली जाते. या कायद्यानुसार देशामध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या, विक्री केल्या जाणाऱ्या सर्व टेक्निकल आणि फॉर्मेशन ग्रेडच्या पेस्टिसाइड्सना नोंदणी बंधनकारक केलेली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगाने ज्या ज्या पॉवर्स लागतात त्या संबंधितांना कायद्यानुसार देण्यात आले आहेत आणि हा कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनावरती आहे. मित्रांनो, कायद्याचा मुख्य हेतू असा आहे की माणसाला, जनावरांना, पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही अशा प्रकारे कीटकनाशकांचं उत्पादन केलं जाणं, त्याचे आयात, उत्पादन, वाहतूक, वितरण आणि वापर हा अशा प्रकारे केला जावा यासाठी कायद्याने त्याला बंधन केले. हे त्या प्रकारे करणं हे कायद्याचं प्रिएम्बल आहे. कायद्याच्या कलम 1 नुसार हा कायदा 1968 पासून पूर्ण भारतामध्ये लागू झाला आहे. हा कायदा वापरण्यासाठी सगळ्या राज्यांना बंधन आहे. कायद्याची अंमलबजावणी करणे सर्व राज्यांना बंधनकारक केलेले आहे. कायद्याच्या कलम 2 नुसार कीटकनाशक कायद्यात खाली काम करत असताना संबंधित उत्पादक, साठवणूक केंद्र, विक्रेते, वापरकर्ते म्हणजे पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स ह्या सर्वांना जरी कीटकनाशक कायद्याखाली परवाना घेतला असेल तरीही इतर कायदे लागू होतात. जसे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन कॉपीराईट ॲक्ट. ज्यावेळेला आपण एखादं बोगस कीटकनाशक आलंय म्हणतो तेव्हा त्याला कॉपीराईट ॲक्ट लागू होतो. ट्रेडमार्क ॲक्ट असतो, एखादा माणूस दुसऱ्याच्या ट्रेडमार्क माल विकत असेल तर ट्रेडमार्क ॲक्टला लागू होतो. वेट अँड मेजर स्लॅब, ज्यावेळेला कीटकनाशकाच्या आवरणावरती असलेला तपशील आणि त्याच्यामध्ये असलेलं कंटेंट म्हणजे 100 ml कीटकनाशकाच्या बॉटलमध्ये 80 ml कीटकनाशक सापडलं तर वेट अँड मेजर्स खाली त्याच्यावरती ॲक्शन घेता येते. नंतर कीटकनाशकाचं उत्पादन जिथं केलं जातं त्या ठिकाणी त्या उत्पादन केंद्राला आणि त्याच्या लेबरला सुद्धा फॅक्टरीज ॲक्ट लागू होतो. पर्यावरणाच्या अनुषंगाने एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होतो, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट लागू होतो आणि आता ऑनलाईन बिझनेससाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट सुद्धा यामध्ये लागू होतो. त्यामुळे आपण एक कीटकनाशक कायद्याचा लायसन घेतला आहे याचा अर्थ आपल्याला इतर कायदे लागू होत नाहीत असं नाही. हे सर्व कायद्यांचं पालन करणं हे उत्पादक, साठवणूक केंद्र, विक्रेते आणि पेस्ट कंट्रोल ऑपरेटर यांना बंधनकारक आहे. सेक्शन 3 मध्ये किंवा कलम 3 मध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. या व्याख्यांच्या अनुषंगाने महत्त्वाचं म्हणजे कायद्याच्या कलम 3E नुसार कीटकनाशकांची व्याख्या केलेली आहे, ज्याच्यामध्ये कीटकनाशक कायद्याच्या शेड्यूलमध्ये जी कीटकनाशकं अंतर्भूत झाली आहेत त्याचा वापर किंवा त्याच्या अनुषंगाने केलेलं कोणतेही प्रिपरेशन हे कायद्याच्या खाली अंतर्भूत होतं. 1 मार्च 2021 पर्यंत जवळपास 958 अशी प्रॉडक्ट जी आहेत ही कायद्याखाली आलेली आहेत.
त्याचप्रमाणे कीटकनाशकाच्या उत्पादनापासून ज्या विविध प्रक्रिया आहेत ते इम्पोर्ट केलेलं असू देत, इंडिजिनस असू देत, त्याचं पॅकिंग, रिपॅकिंग, लेबलिंग या सर्व ज्या गोष्टी आहेत, सर्व प्रक्रिया त्या सेक्शन 3 जे खाली कव्हर करण्यात येतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक केली गेली किंवा पळवाट काढली तर सेक्शन 3 जेचं उल्लंघन समजून त्या त्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते. कीटकनाशक कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कलम आहे ते सेक्शन 3K आहे. आपण ज्या विविध कीटकनाशकांच्या उत्पादकांवरती, विक्रेत्यांवरती, साठवणूक केंद्रावरती लीगल ॲक्शन केलेल्या बघतो, त्या सर्व ॲक्शन ह्या सुरुवातीला 3K खाली येतात. मिसब्रँडेड 3K मध्ये मिसब्रँडेडची व्याख्या केली आहे. मिसब्रँडेड म्हणजे अप्रमाणित. अप्रमाणित म्हणजे फक्त नमुना अप्रमाणित, त्याला अप्रमाणित म्हणत नाहीत. नमुना अप्रमाणित हा एक त्यातला भाग झाला. त्या व्यतिरिक्त कीटकनाशकाच्या लेबलवरती खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती देणं किंवा ग्राफ काढणं किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीचं इमिटेशन म्हणजे ड्युप्लिकेशनचा प्रकार केला किंवा कीटकनाशकाच्या कायद्यानुसार लेबलवरती ज्या वॉर्निंग देणं आवश्यक आहे या वॉर्निंग दिल्या गेल्या नसतील. त्याचप्रमाणे लेबलवरती ज्या गोष्टी लोकांच्या वापरासाठी सुयोग्य व्हाव्या त्यासाठी जी माहिती द्यायची आहे ही जर वाचनीय स्वरूपात जर नसेल, म्हणजे कॉन्स्पिक्युअस नसेल त्या गोष्टी, त्याचप्रमाणे लेबल आणि लिफलेट जर त्याच्यात अंतर्भूत केल्याप्रमाणे नसतील, नोंदणीकृत नसलेलं कीटकनाशक असेल, कीटकनाशकांच्या लेबलवरती त्याचा नोंदणी क्रमांक लिहिणं गरजेचं असते, तो जर दिशाभूल करणारा किंवा खोटा क्रमांक दिला असेल किंवा कीटकनाशकांचे जे काही विषाक्त प्रमाण आहे, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट प्रमाण आहे हे कमी जास्त असेल, त्या सर्व गोष्टी ह्या सेक्शन 3Kचं उल्लंघन ठरतात. त्यामुळे आपल्याकडे कीटकनाशकांचे उत्पादक, साठवणूक केंद्र, विक्रेते या सर्वांनी यातल्या कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन केलं त्यांना पहिल्यांदा त्याचं कॉन्ट्राव्हेन्शन हे 3K खाली समजलं जातं. त्यानंतर बाकीच्या व्याख्या आहेत त्याच्यात जास्त जायची गरज नाही आहे. कीटकनाशक कायद्याचं कलम 4 ते 7 हे फारसं आपल्याशी संबंधित नाही आहे. कलम 4 नुसार केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कलम 5 नुसार नोंदणी समितीची केंद्र शासनाने स्थापना केली आहे. या नोंदणी समितीद्वारे देशात उत्पादन केल्या जाणाऱ्या, विक्री केल्या जाणाऱ्या, वापर केल्या जाणाऱ्या कीटकनाशकांना नोंदणी देण्याचं काम केलं जातं. नंतर या प्रोसिजर कशा असाव्यात, त्याचे बोर्डचं फॉर्मेशन या गोष्टी आपल्याशी संबंधित नाही आहेत. मित्रांनो, देशात कीटकनाशक कायद्याअंतर्गत वापरले जाणारे सर्व कीटकनाशकांची नोंदणी कायद्याच्या कलम 9 नुसार करण्यात येते. सद्यस्थितीत शेड्यूलमध्ये कीटकनाशक कायद्याच्या शेड्यूलमध्ये 958 उत्पादन जरी असतील तरी प्रत्यक्षात नोंदणीकृत झालेली उत्पादनं फक्त 267 आहेत. त्याच्यामध्ये 267 उत्पादनांचे 559 फॉर्म्युलेशन्स आहेत आणि कॉम्बिनेशन पेस्टिसाइड 69 आहेत, फंजीसाइड 74 आहेत, कॉम्बिनेशन हर्बिसाइड काही आहेत. अशा प्रकारे टोटल 738 प्रोडक्शन आहेत जे हे मार्केटमध्ये विक्रीसाठी कायद्यांमध्ये नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे कीटकनाशकांची नोंदणी होताना रेग्युलर नोंदणी झाली कीटकनाशकं सेक्शन 9(3) खाली नोंदणी केली जातात. त्याचप्रमाणे काही कीटकनाशकं उदाहरणार्थ आपण बघितलं असेल ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिलियम, ब्युव्हेरिया यासारखे प्रॉडक्ट जे आहेत हे सुरुवातीला कायद्याच्या कलम 9(3)B खाली तात्पुरत्या स्वरूपात प्रोव्हिजनली रजिस्टर करण्यात आले होते. ज्यावेळेला एखाद्या कीटकनाशकाची देशामध्ये तातडीची गरज असते आणि त्यासाठी कीटकनाशक कंपन्यांकडे त्याचा डेटा तयार नसतो, त्यावेळेला अशा प्रकारचं कीटकनाशक ज्या देशात तयार झालं असेल त्या देशातला डेटा वापरून इमर्जन्सी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नोंदणी सेक्शन 9(3)B खाली केली जाते आणि ही नोंदणी साधारणपणे 2 वर्षाच्या कालावधीकरता असते. या कालावधीमध्ये संबंधित उत्पादकांनी कीटकनाशक विक्री करताना त्याचा आवश्यक डेटा तयार करणं हे बंधनकारक आहे. 2 वर्षामध्ये त्यांनी तो डेटा जर केंद्रीय कीटकनाशक मंडळाला सादर केला तर त्या कीटकनाशकाला रेग्युलर नोंदणी मिळते, नाहीतर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जातं. त्याचप्रमाणे जी कीटकनाशकं ऑलरेडी वापरात आहेत, वर्षानुवर्ष आहेत, जसं आपण बघतो मोनोक्रोटोफॉस आहे, एंडोसल्फान आहे, अशी विविध कीटकनाशके जे आपल्या नेहमीच्या परिचयाचे आहेत, हे एका उत्पादकाने एका प्रॉडक्टची सर्व डेटा सह नोंदणी केल्यानंतर
दुसऱ्या उत्पादकाला सेम प्रॉडक्ट करायचं असेल तर पुन्हा डेटा जनरेशनची गरज नसते. त्याने फक्त एवढं जाहीर करायचं असतं की जसं पहिल्या माणसाने केलंय तेच नियम मला लागू राहतील आणि त्या स्टँडर्डच्या प्रमाणे मी कीटकनाशक तयार करणार आहे, तर मला नोंदणी करून मिळावी. तर ती नोंदणी 9(4) खाली होते. त्याला रिपीट रजिस्ट्रेशन म्हणतात. रिपीट किंवा मी टू रजिस्ट्रेशन, हे मला सुद्धा रजिस्ट्रेशन द्या, हे मी टू रजिस्ट्रेशन मिळतं. मी टू रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे नियम किंवा जे कायदेशीर तरतुदी पहिल्या प्रॉडक्टला ॲप्लिकेबल आहे त्या दुसऱ्याला आपोआप ॲप्लिकेबल होतात. मात्र रिपीट रजिस्ट्रेशनसाठी वेगळा डेटा द्यायची गरज राहत नाही. मित्रांनो, देशात जे वेगवेगळ्या प्रकारची नोंदणी केली जाते त्याचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. एक म्हणजे देशांतर्गत उत्पादन करून देशांतर्गतच विक्री करायचा आणि वापर करायचा, हा एक प्रकार. म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड विद इन इंडिया, सेल विद इन इंडिया, यूज विद इन इंडिया, हे एक रजिस्ट्रेशन आहे. दुसरा प्रकार असतो की देशांतर्गत उत्पादन करायचं आहे मात्र देशांतर्गत वापरायला त्याला परवानगी नाही आहे, रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. तर असे प्रॉडक्ट आपण एक्सपोर्टसाठी बनवू शकतो, मात्र त्याची विक्री आपल्या देशामध्ये करता येत नाही. दॅट इज, ही कॅटेगरी आहे मॅन्युफॅक्चर्ड अँड एंटायरली एक्सपोर्ट. तिसरी कॅटेगरी असते रजिस्ट्रेशनची, ती म्हणजे आपण आयात करतो. आयात केल्यानंतर टेक्निकल आयात केल्यानंतर त्याचं फॉर्मेशन तयार करतो आणि इंडियामध्ये वापर करतो. म्हणजे इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर अँड सेल विद इन कंट्री, हा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार आहे की आपण आयात करतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि एंटायर क्वांटिटी एक्सपोर्ट करतो, इंडियात वापरत नाही. असे 4 प्रकारे नोंदणी केली जाते. केंद्रीय कीटकनाशकांकडे एखाद्या उत्पादकाने नोंदणी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर समजा त्याच्यातल्या काही उणिवा लक्षात आल्यानंतर केंद्रीय कीटकनाशक मंडळाने नोंदणीसाठी नकार दिला तर त्यासाठी अपील करण्याची तरतूद सेक्शन 10 मध्ये करण्यात आलेली आहे. कायद्याच्या कलम 11 आणि 12 नुसार कीटकनाशकांचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री हे करण्यासाठी परवाना अधिकाऱ्यांची नियुक्ती सेक्शन 11 आणि 12 नुसार करण्यात आली आहे. सेक्शन 11 नुसार नोंदणीकृत झालेल्या कीटकनाशकाच्या बाबतीत जर काही नोंदणीच्या वेळी असलेल्या अटी, शर्ती यात बदल करायचा असेल तर त्या पॉवर्स, रिव्हिजनच्या पॉवर्स केंद्र शासनाकडे आहेत. आणि लायसन्सिंग अथॉरिटी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, स्टॉकिंग, डिस्ट्रीब्युशन आणि पेस्ट कंट्रोल ऑपरेटच्या मॅटरमध्ये यूज, त्या सर्वांसाठी परवाना अधिकारी नेमणुकीचे पॉवर सेक्शन 12 नुसार आहे. आणि हे जे नेमणूक ही राज्य शासन करते आणि प्रत्येक इन्स्पेक्टरला ठराविक एरिया दिला असतो, त्या ठराविक एरियामध्ये त्याला आपली कार्यवाही करता येते. उत्पादन परवाना, विक्री परवाना हे सर्व करण्यासाठी सेक्शन 13 मध्ये तरतूद. त्यानुसार उत्पादन, साठवणूक, विक्री याचा परवाना सेक्शन 13 खाली देण्यात येतो. आणि अशा प्रकारे दिलेला जो परवाना आहे ह्याच्यात तर परवाना अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की संबंधित माणसाने दिलेली माहिती ही चुकीची आहे, खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे, तर अशा प्रकारच्या दिलेल्या परवान्याचं रद्द करणे, त्यात बदल करणे, त्याच्यामध्ये योग्य त्या बाबी वगळणे, त्याच्या पॉवर्स सेक्शन 14(1) नुसार लायसन्सिंग अथॉरिटी देण्यात आले आहेत. आणि अशा प्रकारे परवाना दिल्यानंतर जर तो रद्द केला किंवा अमेंड केला तर त्याच्या बाबतीत अपील करण्याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे अपील केल्यानंतर हे अपील 30 दिवसामध्ये अपिलेट अथॉरिटीकडे सादर करून त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि अपिलेट अथॉरिटीने दिलेला निर्णय हा अंतिम समजला जातो आणि त्यानुसार पुढची लिगल ॲक्शन केली जाते. कायद्याच्या कलम 16 नुसार सेंट्रल इन्सेक्टिसाइड लॅबोरेटरी, जसं आपल्याकडे राज्यामध्ये पेस्टिसाइड टेस्टिंग लॅबोरेटरी ITL आहेत, तशा CIL म्हणजे सेंट्रल, त्याच्या ITL ह्या राज्याच्या त्याला आता ITL SPTL म्हणतात, म्हणजे स्टेट पेस्टिसाइड टेस्टिंग लॅबोरेटरी. त्याची केंद्राची जी लॅबोरेटरी आहे ही सेंट्रल इन्सेक्टिसाइड लॅबोरेटरी आहे. ह्याची स्थापना कलम 16 नुसार करण्यात आली आहे. ज्यावेळेला एखादा नमुना राज्याच्या प्रयोगशाळेत अप्रमाणित आढळतो त्याच्यावरती ज्याचा नमुना आहे त्यांनी जर चॅलेंज केलं तर तो नमुना सेंट्रल लॅबोरेटरीला पाठवण्यात येतो आणि सेंट्रल लॅबोरेटरीचा निकाल जो आहे हा कायद्याच्या दृष्टीने अंतिम समजला जातो. मित्रांनो, ज्यावेळेला एखाद्या अप्रमाणित नमुना किंवा बंदी घातलेले कीटकनाशक याचं उत्पादन किंवा विक्री केली जाते, याला सेक्शन 17 नुसार कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारची विक्री करण्यात आली तर ते सेक्शन 17चं उल्लंघन समजून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येते. त्याचप्रमाणे
काही कीटकनाशकांची आयात निर्यात याच्यावर सुद्धा सेक्शन 17 नुसार बंदी घालण्यात आली आहे. मित्रांनो, कलम 19 आणि 20 याच्यानुसार कीटकनाशक कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये इन्सेक्टिसाइड ॲनालिस्टची नेमणूक करणे आणि इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टरची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही इन्सेक्टिसाइड ॲनालिस्ट आणि इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टर या दोघांची नेमणूक करताना त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या गोष्टी कायद्यानुसार बंधनकारक केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे कार्यवाही करत असताना संबंधित अधिकारी कर्मचारी यांना त्या उत्पादन विक्री या प्रक्रियेमध्ये कोणताही आर्थिक इंटरेस्ट नसावा अशी कायद्यात तरतूद आहे. आणि कायद्याखाली जे लोक काम करतात ते इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टर असतील, इन्सेक्टिसाइड ॲनालिस्ट असतील, इन्सेक्टिसाइड लायसन्सिंग ऑफिसर असतील, ह्या सर्वांना सेक्शन 20(2) नुसार पब्लिक सर्वंट म्हणून डिक्लेअर केलं आहे. पब्लिक सर्वंटचा अर्थ असा आहे की ते जे कार्यवाही करतील ही व्यापक जनहितासाठी असेल. त्यांनी केलेल्या कार्यवाहीच्या विरुद्ध कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही. त्यांनी चुकीची कार्यवाही केली असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जाणीवपूर्वक कार्यवाही केली आहे अशा प्रकारे पब्लिक इंटरेस्टमध्ये ॲक्शन घेता येत नाही. त्यांना पब्लिक सर्वंट म्हणून घोषित केलेलं आहे. कायद्याच्या कलम 21 नुसार इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टरच्या पॉवर्स घोषित केल्या आहेत. इन्सेक्टिसाइड इन्स्पेक्टर त्याला शंका असेल तर अशा प्रकारे कोणत्या प्रकारची शंका आहे आणि कशाकरता ॲक्शन घेतोय याचं रिझन स्वतःकडे रेकॉर्ड करून कुठल्याही प्रेमायसेसचं कधीही प्रवेश करून त्याची शोध घेऊ शकतो. शोध घेतल्यानंतर तिथल्या डॉक्युमेंट्स, तिथले रजिस्टर्स याचे तर कॉपीज करून घेऊ शकतो किंवा ते जप्त करू शकतो. मात्र हे जप्त केल्यानंतर अशा प्रकारे जप्त केलेल्या मालासाठी नजीकच्या असलेल्या मॅजिस्ट्रेटला कल्पना देऊन त्याचा ताबा घेणं आणि त्याचा ताबा नियमित करणं गरजेचं राहतं. त्याचप्रमाणे इन्स्पेक्टरला शंका आल्यास एखाद्या वाहतुकीत असलेल्या ट्रक किंवा इतर वाहतुकीच्या साहित्याचं सुद्धा तो थांबून तपासणी करू शकतो. इन्स्पेक्टर कॅन स्टॉप द व्हेकल अँड एक्झामिन. आणि जिथे शंका असेल तिथे इन्स्पेक्टर अशा प्रकारच्या प्रॉडक्टच्या उत्पादन आणि विक्रीला स्टॉप सेल देऊ शकतो. साधारणपणे असा स्टॉप सेलचा कालावधी हा 3 आठवडे किंवा 20 दिवसाचा असतो. 20 दिवसाच्या कालावधीत त्यातला दोष जर दुरुस्त केला तर हा स्टॉप सेल काढता येतो. अन्यथा तो माल सीज करावा लागतो, कायदेशीररित्या तो जप्त करावा लागतो. मित्रांनो, याच कायद्याच्या कलम 21च्या 1E नुसार इन्स्पेक्टर सॅम्पल्स काढत असतात आणि सॅम्पल काढत असताना कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांना येऊ नये यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या तरतुदीनुसार आपल्या इन्स्पेक्टरना पोलिसला ज्या पॉवर्स असतात त्या सर्व पॉवर्स दिलेल्या आहेत. अशा प्रकारे शंकास्पद साठा जप्त केला किंवा अप्रमाणित साठा जप्त केल्यानंतर संबंधित इन्स्पेक्टरने याबाबतचा तपशील कळवून त्याची कस्टडी घेणे गरजेचे. आणि यदा कदाचित जप्त केलेल्या साठ्याबद्दलची शंका दूर झाली तर साठा पुन्हा मुक्त करण्याची सुद्धा कायद्यात तरतूद आहे. कायद्याच्या कलम 22 नुसार जी प्रोसिजर केली आहे त्याच्यामध्ये सॅम्पलिंग ज्यावेळेस इन्स्पेक्टर करतात त्यावेळेस इन्स्पेक्टर मॅन्युफॅक्चरिंग, स्टॉकिंग किंवा विक्री या 3 केंद्रांपैकी कुठूनही सॅम्पलिंग करताना त्याचे 3 सॅम्पल घेणं गरजेचं आहे. आणि हे 3 सॅम्पल घेतल्यानंतर त्याच्या सॅम्पलची खरेदी करायची आहे. त्याची परचेसची रिसीट ठेवणं गरजेचं आहे. हे परचेसची रिसीट जी आहे ही कायद्यामध्ये कायदेशीर सॅम्पल असल्याचा पुरावा आहे, त्याशिवाय कुठलीही केस चालू शकत नाही. ही जी सॅम्पलची कॉस्ट पे करायची आहे, ही सॅम्पलची कॉस्ट तुम्हाला एकतर कॅश देऊन रिसीट घेता येते किंवा उधारीवर सुद्धा घेता येते. मात्र ही रिसीट घेतल्याशिवाय ते सॅम्पल जे आहे हे लीगल ठरत नाही. आणि अशा प्रकारे सॅम्पलिंग करत असताना जिथून सॅम्पलिंग करतो आहे त्या माणसाला त्याचं इंटिमेशन लेखी देणं बंधनकारक आहे की मी हे सॅम्पलिंग कशाकरता करतो आहे हे त्याचं लेखी त्यांना देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ही सॅम्पल आपण लॅबोरेटरीसाठी पाठवतो. एक सॅम्पल जिथून सॅम्पल घेतलं त्याच्याकडे ठेवलं जातं, एक सॅम्पल स्वतः इन्स्पेक्टरकडे असतं आणि एक सॅम्पल लॅबोरेटरीला पाठवण्यात येतं. त्याचप्रमाणे इन्स्पेक्टरना जे पब्लिक सर्वंट म्हणून डिक्लेअर केले आणि त्यांना पोलीसचे पॉवर्स दिले आहेत त्याच्या अनुषंगाने कायद्यानुसार
जे जे कीटकनाशकांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्री या प्रक्रियेत आहेत, या सर्व लोकांना सर्व माहिती इन्स्पेक्टरने मागितल्यानंतर देणे बंधनकारक आहे. अशा प्रकारची माहिती न दिल्यास पोलीस इन्स्पेक्टरच्या पॉवर वापरून सदर माहिती जप्त करण्याचे अधिकार इन्स्पेक्टर देण्यात आलेले आहे. कायद्याच्या कलम 24(1) नुसार सॅम्पल लॅबोरेटरीत गेल्यानंतर त्याचा ॲनालिसिस रिपोर्ट लॅबोरेटरीचे ॲनालिस्ट देतात. सॅम्पल लॅबोरेटरीत पोहोचल्यानंतर 60 दिवसाच्या आत त्याचा रिपोर्ट देणं बंधनकारक असतं. नमुना कदाचित अप्रमाणित घोषित झाला तर लॅबोरेटरीचा रिपोर्ट हा प्रथम एव्हिडन्स म्हणून समजून पुढची लिगल कारवाई केली जाते. हा रिपोर्ट तयार झाल्यानंतर त्याच्या लॅबोरेटरीकडून 2 कॉपी इन्स्पेक्टरला पाठवण्यात येतात. त्यापैकी इन्स्पेक्टरने शोकॉज नोटीसच्या माध्यमातून एक प्रत जिथून नमुना काढलाय त्यांना पाठवायची असते आणि एक प्रत जी आहे ही स्वतःकडे ठेवायची असते. लॅबोरेटरीच्या रिपोर्टच्या सोबत जो क्रोमॅटोग्राम असतो किंवा HPLCचा ग्राफ असतो, हा सुद्धा ग्राफ त्याच्यासोबत नोटीस सोबत रिपोर्ट सोबत जोडणं गरजेचं असतं. अशा प्रकारे नमुना अप्रमाणित झाल्याचे नोटीस आल्यानंतर कदाचित जिथून नमुना घेतला आहे ते उत्पादक, साठवणूक केंद्र किंवा विक्रेते यांना जर हा रिपोर्ट मान्य नसेल, त्यांना शंका असेल की मला हा रिपोर्ट मान्य नाही, तर सेक्शन 24(3) नुसार ते त्यांना नोटीस मिळाल्यापासून 28 दिवसामध्ये अशा प्रकारचे प्राप्त रिपोर्टला चॅलेंज करू शकतात. अशा प्रकारे रिपोर्टला चॅलेंज केल्यानंतर पुनर्तपासणीची फी भरल्यानंतर पुनर्तपासणीकरता हा नमुना केंद्रीय तपासणी प्रयोगशाळेकडे पाठवण्याचे बंधनकारक आहे आणि त्याच्यामध्ये तपासणीची फी जी आहे हे ज्यांनी चॅलेंज केले त्यांनी भरायची असते. ज्यावेळेला नमुना अप्रमाणित आढळतो आणि त्याचा साठा नजरेस येतो त्यावेळेला अशा साठ्याची विक्री तात्काळ थांबवणे आणि तो साठा जप्त करणे बंधनकारक आहे. कायद्याच्या कलम 26 नुसार एखाद्या कीटकनाशकामुळे विषबाधा होत असल्याचे जर लक्षात आले तर राज्य शासन त्याबाबतचे पुरावे गोळा करून एखाद्या कीटकनाशकावरती राज्यांतर्गत ठराविक कालावधीसाठी बंधने घालू शकते आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असतील तर त्याबाबत पुरेसे शास्त्रोक्त पुरावे गोळा करून राज्य शासन केंद्र शासनाला सदर कीटकनाशकावरती बंदी घालण्याचा प्रस्तावित करू शकते. कलम 26 नुसार राज्य शासनाने विषबाधा झाल्यामुळे जर काही कीटकनाशकांवरती ॲक्शन घेण्याचे पर्याय सेंटरला गव्हर्नमेंटला पाठवले तर कलम 27 नुसार केंद्र शासन याच्याबद्दल पूर्णतः चौकशी करून काही भागापुरते, काही राज्यापुरते किंवा पूर्ण देशासाठी कीटकनाशकांवरती अल्पकालीन किंवा कायमस्वरूपी बंदी घालू शकतात. सद्यस्थितीत 46 कीटकनाशकांवरती देशांतर्गत कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे काही कीटकनाशकांचे आवश्यकतेनुसार नोंदणीसुद्धा रद्द करण्याचे अधिकार सेक्शन 28 नुसार केंद्र शासनाकडे आहेत. मित्रांनो, सेक्शन 29 हा ज्यावेळेला एखादी केस कोर्टात जाते त्यावेळेला संबंधितांना पनिशमेंट द्यायच्या अनुषंगाने याची कार्यवाही हे संबंधित ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ठरवतात. याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये अटक करण्याच्या तरतुदी आहेत, काही फाईन लावण्याच्या तरतुदी आहेत किंवा अटक आणि फाईन दोन्ही तरतुदी, याच्यापैकी कोणती योग्य तरतूद आहे याचे ठरवायचे अधिकार त्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला आहेत. शिक्षेमध्ये कमी जास्त करायचे अधिकार सुद्धा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला आहेत. त्याचं कारण असं आहे की ही प्रक्रिया करत असताना जर काही स्मगलिंगसारखा प्रकार असेल किंवा इतर प्रकारे इंडियन पिनल कोडचं उल्लंघन केलं असेल तर त्याच्यामध्ये शिक्षा वाढवायचे अधिकार मॅजिस्ट्रेटला राखून ठेवण्यात आलेले आहेत. या कायद्यामध्ये एखाद्या माणसाच्या विरुद्ध ॲक्शन घेतल्यानंतर सतत एखादा माणूस त्याच प्रकारचा गुन्हा करत असेल तर त्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता, त्याच्या कंपनीचं नाव, त्याच्या डिस्ट्रीब्युशनचं नाव, हे सर्वांचं नाव पेपरला घोषित करण्याचे अधिकार कोर्टाला आहेत आणि कोर्टाने अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर संबंधितांचं नाव आणि तपशील आपण पेपरला देऊ शकतो. आपण सुमोटो कोणाचेही नाव पेपरला छापू शकत नाही. अशा प्रकारचे नाव आपण परस्पर छापल्यास, कोर्टाची परवानगी न घेता छापल्यास कदाचित आपल्या विरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल किंवा क्लेम दाखल केला जाऊ शकतो. मित्रांनो, या कायद्यामध्ये सेक्शन 30 मध्ये काही तरतुदी आहेत
या तरतुदीनुसार लायसन घेतलेल्या माणसाला अज्ञानाची पळवाट लागू नाही. हे मला माहीत नव्हतं म्हणून आम्ही उघडलं, ही ह्या गोष्टीला ही पळवाट कायद्यात लागू पडत नाही. मात्र ज्या वेळेला एखादी गोष्ट कळत नकळत खरोखरीच चुकीच्या प्रकारे झाली असेल किंवा एखादा माणूसच्या निष्करण गुंतला गेला असेल तर त्याबाबत पुरेसे पुरावे ठेवून संबंधित माणसाला त्यातून वगळण्यासाठी सुद्धा सेक्शन 30(3) नुसार तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे पूर्ण लिगल ॲक्शन केल्यानंतर ज्यावेळेला न्यायालयात दावा दाखल करायचा असतो त्यासाठी आपल्याला संबंधित इन्स्पेक्टरला लेखी परवानगी घ्यावी लागते. अपिलेट अथॉरिटी जी आहे त्या अपिलेट अथॉरिटीकडून याची लेखी परवानगी घ्यायला लागते आणि अपिलेट अथॉरिटीकडून लेखी परवानगी दिल्यानंतरच न्यायालयात दावा दाखल केला जाऊ शकतो. आणि कीटकनाशक कायद्याखाली ज्या काही केसेस चालतात ह्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास या लेवलच्या न्यायाधीशाकडे चालू शकतात. त्याच्यापेक्षा खालच्या कोर्टामध्ये अशा प्रकारच्या केस चालवता येत नाही. त्याचप्रमाणे सेक्शन 35 नुसार आपण जे काय ॲक्शन घेतो, आपल्याला ज्या लिगल पॉवर दिल्या आहेत त्यानुसार आपण जे ॲक्शन घेतो त्या ॲक्शन समाजहिताकरता घेत आहोत. त्यामुळे ॲक्शन टेकन इन गुड फेथ म्हणून सेक्शन 35 खाली कायद्याखाली काम करणाऱ्या सर्व लोकांना संरक्षण देण्यात आलं आहे. हे संरक्षण जर दिलं नसतं तर कदाचित कोणीही आपल्या विरुद्ध केस ठोकली असती, परंतु तसे करता येत नाही कारण ॲक्शन टेकन इन गुड फेथची तरतूद आहे आणि त्या माणसाला प्रोटेक्शन दिलं आहे. मात्र ही गुड फेथमध्ये ॲक्शन आहे हे आपल्याला नंतर कोर्टात सिद्ध करावं लागतं. कीटकनाशक कायद्याच्या कलम 36 नुसार कायद्यामध्ये काही अमेंडमेंट करण्याच्या पॉवर केंद्र शासनाला राखून ठेवलेल्या आहेत आणि काही गोष्टींना सेक्शन 38 नुसार एक्झम्पशन दिलं आहे. म्हणजे शैक्षणिक पर्पजसाठी किंवा संशोधनासाठी जर काही कीटकनाशक आणली असतील तर त्यासाठी या कायद्याच्या प्रमाणे लायसन घेण्याची गरज नाही. साधारणपणे कीटकनाशक कायद्यांमधला 38 तरतुदी आपण पाहिल्या. आता या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे 48 नियम केले ते थोडक्यात बघूया. नियम 1 ते 6 हे मोस्टली रजिस्ट्रेशन प्रोसिजर जे त्याचा तो आपला फार संबंध येणार नाही. नियम 6 ते 8 हे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावे याबाबत आहेत आणि रजिस्ट्रेशन जर रिफ्यूज केलं तर त्याच्याबद्दलची बातमी इंग्लिश आणि हिंदी वर्तमानपत्र देण्याचे नियमानुसार बंधनकारक करण्यात आलेले आहे. रूल 9 नुसार मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स देण्यासाठी काय काय तरतुदी आहेत त्या दिलेल्या आहेत. मॅन्युफॅक्चरिंग लायसन्ससाठी तरतूद अशा आहेत की एका नोंदणी प्रमाणपत्रामध्ये कदाचित 4 फॅक्टरीचे ॲड्रेस असतील तर नोंदणी प्रमाणपत्र जरी एक असेल तरी प्रत्येक जागेसाठी लायसन वेगळे घ्यावे लागते. हे तरतूद रूल 9(2) नुसार करण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग प्लेस, प्रत्येक साठवणूक केंद्र आणि प्रत्येक विक्रीची जागा यासाठी सेपरेट लायसन घेणं हे रूल 9 नुसार बंधनकारक आहे. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे अशा प्रकारे लायसन देताना जर एखादी माहिती चुकीची किंवा खोटी किंवा दिशाभूल करणारी असेल तर दिलेले लायसन रद्द करण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे अधिकार सेक्शन 9(4) नुसार रूल 9(4) नुसार देण्यात आलेले आहेत. आणि नुकतेच जे केंद्र शासनाने काही नोटिफिकेशन काढली त्यानुसार उत्पादन स्थळी जर टेक्निकल ग्रेड पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरिंग असेल तर किमान PhD केमिस्ट्री किंवा केमिकल इंजिनिअरिंगचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर किमान दिसतंय का? हॅलो हॅलो बोला सर. नाही, प्रेझेंटेशन दिसतंय का? नाही सर, आता दिसत नाही. आला सर. आलं का? आला होता आता. हा, आता आलं का? नाही अरे काय भानगड झाली त्याला, मध्येच का गेलंय? सर आलं होतं परत हा परत गेलो होतो सर. हा, आलं की मला सांगा काय आहे. थोडा इथं काहीतरी प्रॉब्लेम सर दिसतोय. तुम्ही ऑफ झाले की ते येते सर. मी हॅलो? आले सर आता. आला, हो आला, आता दिसते आला. सर. सर फुल स्क्रीन करून घ्या. ओके 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 ठीक आहे. तर मित्रांनो, हे रिसेंट जे नोटिफिकेशन निघाले त्यानुसार टेक्निकल ग्रेड आणि फॉर्मेशन ग्रेडला मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही शैक्षणिक अर्हताधारक लोकांची नेमणूक करणं बंधनकारक केलं आहे. त्याचप्रमाणे साठवणूक केंद्र आणि विक्रेते जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा BSc ॲग्री, BSc बायोटेक्नॉलॉजी या लोकांची नेमणूक करणं बंधनकारक केलं आहे.
आता आपल्या राज्यात जर विचार केला तर जवळपास निविष्ठांचे विक्रेत्यांची संख्या जवळपास लाखभर आहे. त्यापैकी किमान 35-40 हजार विक्रेते हे पेस्टिसाइडचा व्यवसाय करतात. तर मित्रांनो, आता या सर्व लोकांकडे आता वर्षानुवर्ष हा व्यवसाय करत असल्यामुळे डिग्रीधारक लोक नाही आहेत आणि डिग्रीधारक लोकांची नेमणूक करणं हे त्यांना अल्पकालावधी शक्य नसल्यामुळे केंद्र शासनाने देसी नावाचा कोर्स सुरू केला आहे आणि देसी नावाच्या कोर्समधून सर्टिफिकेट घेतल्यानंतर ज्यांचं पूर्वीच्या काळात लायसन आहे त्यांचं लायसन रिन्यू करता येतं. मात्र नवीन लोकांना अशा प्रकारे डिग्री होल्डर माणसाची नेमणूक करणं हे बंधनकारक राहतं. मित्रांनो, पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्ससाठी लायसन देताना पेस्ट कंट्रोल ऑपरेटर 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे जे पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स जहाजाचं फ्युमिगेशन करतात किंवा जे पेस्ट कंट्रोल ऑपरेटर विमानाचं फ्युमिगेशन करतात किंवा जे लोक गोडाऊनचं फ्युमिगेशन करतात, हे सर्व लोक शक्यतो धूरजन्य असलेले कीटकनाशकं जसे ॲल्युमिनियम फॉस्फाईड, मिथाईल ब्रोमाइड किंवा एथिलीन डायब्रोमाइड यासारखी कीटकनाशकं वापरतात. मित्रांनो, ही सर्व कीटकनाशकं अत्यंत जहाल कीटक असल्यामुळे अशा प्रकारे फ्युमिगेशनसाठी वापर करायचा असेल तर त्यासाठी केंद्र शासनाचं लायसन असेल तरच त्या माणसाला वापर करता येतो. अन्यथा अशा प्रकारचा वापर हा बेकायदेशीर आहे. यातून जे काही अपघात घडतात त्यासाठी ज्या माणसाला अशा प्रकारचा वापर करायचा पॉवर्स आहेत त्यांनीच करणं गरजेचं आहे. अन्यथा संबंधितांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे गरजेचं ठरते. रूल 10 नुसार लायसन्सच्या तरतुदी आहेत. लायसन्स कशा प्रकारे द्यावे याच्या अनुषंगाने रूल 10च्या 4 जो आहे हा जसा फर्टिलायझर ॲक्टमध्ये आपण सोर्स सर्टिफिकेट बघतो तसा कीटकनाशकांमध्ये प्रिन्सिपल सर्टिफिकेट म्हणजे उगम प्रमाणपत्र. एखाद्या कीटकनाशक विक्रेत्याने कीटकनाशकाची विक्री करण्यासाठी कीटकनाशकं ठेवताना हे कीटकनाशक कुठून उत्पादन होऊन त्याच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि या प्रत्येक ठिकाणी म्हणजे विक्रेता, साठवणूक केंद्र, डिस्ट्रीब्युटर, मॅन्युफॅक्चरर या सर्व ठिकाणी जबाबदार कोण व्यक्ती आहे याचा सर्व तपशील ह्या उगम प्रमाणपत्रात प्रिन्सिपल सर्टिफिकेटमध्ये दिलेला असतो. ज्यावेळेस कायदेशीर केस घडते त्यावेळेस कायदेशीर केसमध्ये त्या उगम प्रमाणपत्राच्या आधारे विक्रेत्यापासून ते उत्पादकापर्यंत पोहोचता येतं. विक्रेत्यांनी जर सर्व डॉक्युमेंट ठेवले असतील तर आणि सील्ड फॉर्ममध्ये कीटकनाशक विक्री केली असेल तर विक्रेत्यावरती जरी गुन्हा दाखल झाला तरी त्याला त्यातून संरक्षण मिळतं. तो जर त्यांनी ते उत्पादकापर्यंतचा डेटा प्रोड्यूस केला तर. त्यामुळे प्रिन्सिपल सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं आहे. एखाद्या ठिकाणी प्रिन्सिपल सर्टिफिकेट नसेल तर ज्या ठिकाणून प्रिन्सिपल सर्टिफिकेट नाही त्या माणसाच्या वरती ॲक्शन सुरू होते. हे त्याचे फॉर्मॅट्स आहेत. त्याचप्रमाणे कीटकनाशकाची विक्री करत असताना प्रत्येक कीटकनाशकाला काही कालबाह्य मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत. काहींच्या 2 वर्ष आहेत, काहींचे 1 वर्ष आहे, काहींच्या 5 वर्ष आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे कालबाह्य कीटकनाशक त्याचा पिरियड संपल्यानंतर कीटकनाशकांचा वापर करता येत नाही, विक्री करता येत नाही. अशा प्रकारे एक्सपायर झालेली जी पेस्टिसाइड्स आहेत हे एक्सपायर पेस्टिसाइड्स ज्या ठिकाणी असतील उत्पादन स्थळ, साठवणूक किंवा विक्री त्या ठिकाणी त्याचं सेग्रिगेशन करून सेपरेट ठेवणं गरजेचं आहे. आणि अशा एक्सपायर झालेल्या पेस्टिसाइडची विल्हेवाट लावण्यासाठी ती परत संबंधित उत्पादकाकडे पाठवणं गरजेचं असतं. एक्सपायर झालेल्या पेस्टिसाइडचं सॅम्पल काढता येत नाही. एक्सपायर झालेल्या पेस्टिसाइडची जर विक्री केली तर तो गंभीर गुन्हा म्हणून ठरला जातो आणि एक्सपायर पेस्टिसाइडचं डिस्पोजल करणं हे संबंधित उत्पादकाला बंधनकारक राहतं. त्याचप्रमाणे कीटकनाशकांचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री हे करत असताना त्याचं लायसन देताना रूल 10C नुसार त्या प्रिमायसेसमध्ये कोणत्याही कन्झ्युमेबल पदार्थांचं व्यवसाय करता येत नाही हे अट घालण्यात आली आहे. म्हणजे साठवणूक केंद्रामध्येच हॉटेल चालू केलं असेल किंवा साठवणूक केंद्रामध्ये एखादा टी स्टॉल काढला असेल तर अशा ठिकाणी लायसन देता येत नाही ज्याच्यापासून जनावरांना, माणसाला किंवा इतर कुठल्याही अन्य जीवांना धोका होईल अशा प्रकारचा व्यवसाय संबंधित लायसनधारकाला त्या प्रिमायसेसमध्ये करता येत नाही. आता लायसन्स जे आहे त्या लायसन्सची मर्यादा आता केंद्र शासनाने काढून टाकली आहे. त्यामुळे लायसन्स आता जवळपास परमनंट असतात.
त्या लायसनच्या वेगवेगळ्या अटी आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाने घेतलेलं लायसन त्याला कालांतराने काही कौटुंबिक कारणास्तव, काही व्यक्तिगत कारणास्तव, काही लिगल कारणास्तव जर ट्रान्सफर करायचं असेल तर हे ट्रान्सफर दुसऱ्याच्या नावावरती करता येतं. त्यासाठी लिगल डॉक्युमेंटेशन करून दुसऱ्याच्या नावावरती ते प्रॉडक्ट आणि ते लायसन्स ट्रान्सफर करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 15 नुसार कीटकनाशकांचं उत्पादन, साठवणूक केंद्र, विक्री या सर्व ठिकाणी रेकॉर्ड मेंटेनन्स बंधनकारक आहे, जेणेकरून किती साठा आला, किती विक्री झाला, किती परत गेला या गोष्टींचा तपशील मिळू शकतो. रूल 17 नुसार कीटकनाशकांचं पॅकेजिंग कसं करावं याच्या तरतुदी आहेत. पॅकेजिंगमध्ये एक आउटर बॉक्स म्हणजे मेजर बॉक्स, ज्यामध्ये बारके बारके कंटेनर ठेवलं जातं, तो आउटर बॉक्स. नंतर प्रत्येक कीटकनाशकाला स्वतःचा एक बॉक्स आणि स्वतःचं लेबल, अशा प्रकारचे 3 प्रकारचं पॅकेजिंग करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. आणि त्या प्रत्येक प्रॉडक्ट सोबत त्याचं डिटेल लिफलेट देणं सेक्शन रूल 18 नुसार बंधनकारक आहे. आता लेबल आणि लिफलेटचं महत्त्व काय आहे, आपण विषबाधेबद्दल जेव्हा चर्चा करू तेव्हा डिटेल चर्चा करू. फक्त लेबल आणि लिफलेट हे पॅक सोबत देणं हे उत्पादकाला बंधनकारक आहे. लेबल होती साधारणपणे उत्पादकाचे नाव, प्रॉडक्टचे टेक्निकल नेम, प्रॉडक्टचे ब्रँड नेम, त्याचा नोंदणी क्रमांक, त्यातलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, त्याचं कॉम्पोजिशन काय आहे, ते किती व्हॉल्यूम आहे, म्हणजे 500 ml, 100 ml, 50 ml, ते बॅच नंबर काय आहे, एक्सपायरी डेट काय आहे आणि अँटीडोट काय आहे, त्या गोष्टी देणं बंधनकारक असतं. मित्रांनो, कीटकनाशकांच्या लेबलमध्ये सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जे विषारी घटक आहेत त्याच्या घटकाच्या प्रमाणानुसार त्याचं कॅटेगरायझेशन केलं जातं. रेड ट्रँगल, येलो ट्रँगल, ब्ल्यू ट्रँगल आणि ग्रीन ट्रँगल अशा प्रकारचे ट्रँगल्स असतात. आता ह्याच्यामध्ये 5वा एक ट्रँगल सध्या विचाराभूत आहे केंद्र शासनाच्या, तो ऑरेंज ट्रँगल आता नवीन लॉन्च होतो आहे. रेड ट्रँगल म्हणजे जे हायली टॉक्सिक किंवा एक्स्ट्रीमली हॅझार्डस पेस्टिसाइड आहेत त्याचा असतो. आता केंद्र शासनाने बहुतांश लाल त्रिकोणाच्या कॅटेगरीचे जे पेस्टिसाइड आहेत ते जवळपास बंद करायच्या मार्गावरती आहेत. नंबर 2ची कॅटेगरी असते ती येलो कॅटेगरी आहे, नंतर ग्रीन आहे. मित्रांनो, टॉक्सिसिटीचा भाग आहे, हा आपण विषबाधेच्या वेळेला विचारात घेऊ. हे जे टॉक्सिसिटी आहे, जे ट्रँगल दिले जातात, हे त्याच्यामध्ये विषारी घटकाचे होणारे परिणाम जे असतात त्याच्या आधारे केले जातात. रेड ट्रँगल इन्सेक्टिसाइडमध्ये किंवा पेस्टिसाइडमध्ये त्याची ओरल टॉक्सिसिटी, डर्मल टॉक्सिसिटी आणि इन्हेलेशन टॉक्सिसिटी या 3 प्रकारच्या टॉक्सिसिटीचा डेटा दिल्यानंतर त्याला हे ट्रँगल दिले जातात. आणि त्याच्या प्रकारानुसार आपल्या लक्षात येतं की रेड ट्रँगल हा ॲक्यूट टॉक्सिक आहे, ऑरेंज ह्याला अजून मान्यता व्हायची आहे पण प्रोसेसमध्ये आहे, तो हायली टॉक्सिक आहे. येलो ट्रँगल हा पण हायली टॉक्सिकमध्ये आहे, फक्त सेकंड कॅटेगरीमध्ये आहे. ब्ल्यू ट्रँगल हा मॉडरेट टॉक्सिक आहे आणि ग्रीन ट्रँगल पेस्टिसाइड्स ही कम्पॅरेटिव्हली सेफ आहे, टोटल सेफ नाहीत. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक ट्रँगलच्या सोबत काही वॉर्निंग्स दिल्या जातात. त्या वॉर्निंगच्या बाबतीत चर्चा आपण विषबाधेच्या लेक्चरच्या वेळी करूया. त्याचप्रमाणे प्रत्येक लिफलेटसोबत जो माणूस वापरणार आहे तो अडाणी असेल, त्याला वाचता येत नसेल तरी पिक्चरच्या माध्यमातून त्याला कळावं हे कीटकनाशक ज्वालाग्री आहे का, किंवा हे कीटकनाशक मिसळता येतं किंवा नाही येतं, धोकादायक आहे का, गंभीर आहे का, यासाठी पिक्टोग्रॅम दिले जातात. हे पिक्टोग्रॅम काळजी कशी घ्यावी आणि त्याचा धोका काय या दोन्हीची न सांगता माहिती देणारे इंडिकेशन असतात. आता जी लेबल आणि लिफलेट दिली जातात हे पूर्वी 12-13 भाषांमध्ये दिली जायची, ते वाचता यायची नाहीत. केंद्र शासनाने ते वाचनीय व्हावीत यासाठी आता इंग्लिश, हिंदी आणि 1 किंवा 2 रिजनल लँग्वेजमध्ये लेबल लिफलेट करावे ते बंधनकारक केलं आहे. ज्या भागात विक्री केली जाईल, वापर केला जाईल, तिथल्या लोकांना समजावं आणि वाचनीय राहावं यासाठी हे बदल करण्यात आले. केंद्र शासनाने जे लेबल लिफलेट केलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. अशा प्रकारे बदल केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्याचा भंग म्हणून कार्यवाही करता येते. त्याचप्रमाणे कायद्याखाली जे लोक काम करतात त्या प्रत्येकाचं क्वालिफिकेशन आणि त्यांच्या पॉवर्स केंद्र शासनाने निर्धारित केले आहेत. आपण काढलेल्या सॅम्पलच्या व्यतिरिक्त खाजगी लोकसुद्धा आपल्या लॅबमधून सॅम्पल तपासून घेऊ शकतात. त्यासाठी त्याची फी केंद्र शासनाने निर्धारित केलेली आहे. त्याचप्रमाणे सेक्शन रूल 28 नुसार पॉयझनिंगच्या केसेस रिपोर्ट करणं हे इन्स्पेक्टरला बंधनकारक आहे, जेणेकरून
एखाद्या कीटकनाशकावर बंदी घालायची असल्यास या रिपोर्टच्या आधारे केंद्र शासन निर्णय घेऊ शकतं. आता हे BIS स्टँडर्ड जेव्हा मी जास्त बोलत नाही, हे जे लिगल लोक काम करतात त्यांच्याकरता असलेला भाग आहे. आपण जर आवश्यकता असेल तर पुन्हा डिटेल सेशनमध्ये याच्यावर चर्चा करू शकतो. त्याचप्रमाणे रूल 29 नुसार कायदेशीर कारवाई चालू असताना कोणतीही माहिती कुठल्याही मीडियाला देऊ नये यासाठी बंधन घालण्यात आलेलं आहे. हे काही फॉर्म्स आहेत. त्याप्रमाणे रूल 37 ते 40 हे उत्पादन स्थळी जे काही कामगार काम करतात कीटकनाशकांच्या त्याच्यासाठी असलेले नियम आहेत. त्यांच्या नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे. फर्स्ट एड ठेवणं गरजेचं आहे. त्यांना रेस्पिरेटरी डिव्हाइस ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्यानंतर तिथले जे काही यूज मटेरियल असेल त्याचं डिस्पोजल करण्याचे बंधनकारक आहे. साधारणपणे मित्रांनो, हे कीटकनाशक कायद्याच्या अनुषंगाने असलेले अधिनियम याची आपण चर्चा केली. आपण तर बाजारात गेला तर कीटकनाशक कायद्याचं पुस्तक मागितलं, त्याच्यासोबत कीटकनाशकांचे पेस्टिसाइड कंट्रोल इन्सेक्टिसाइड कंट्रोल ऑर्डर 1986 मिळते. मित्रांनो, ही कीटकनाशक कंट्रोल ऑर्डर केंद्र शासनाच्या 11 ऑगस्ट 2004च्या नोटिफिकेशननुसार रद्दबातल केलेली आहे. त्यामुळे या कंट्रोल ऑर्डरनुसार कोणतीही लिगल कारवाई करता येत नाही. याचे जे लिगल काम करतात त्यांनी नोंद घ्यावी किंवा आपणही लक्षात घ्यावं की कंट्रोल ऑर्डर ही आता रद्दबातल झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो. काही शंका असल्यास पहिल्या आणि दुसऱ्या सेशनमधलं मित्रांनो, मला याची जाणीव आहे की कीटकनाशक कायदा हा विषय खूप मोठा आहे आणि त्याच्या अनुषंगाने इतक्या गडबडीमध्ये माहिती देणं हे थोडंसं मला आव्हान होतं. तर त्याच्या अनुषंगाने मी आपला माहिती शक्य तितका शॉर्ट स्वरूपात द्यायचा प्रयत्न केला आहे. डिटेल जर असेल तर विचारू शकता कधी. हे AD कोण हात वर केलेला आहे? ढोकणे, गुणवंत ढोकणे आपला हात वर केलाय. हॅलो, कुणाला काही प्रश्न असेल तर आपण सरांना विचारू शकता. कोणातरी हो. माईक ऑन आहे आणि कुणीतरी रेज केलेला आहे हँड. गुणवंत सर, गुणवंत आपण ढोकणे विचारू कोण आहे? शकता सरांना. हॅलो हा, बोला. सर, जे BSc ॲग्री MSc ॲग्री पर्यंत पेस्टिसाइड विकण्यासाठी जे कंपल्सरी केलं होतं सुरुवातीला, हा, तर त्या लोकांना आता त्या दुकानदाराकडे ते शिक्षण नाही किंवा एज्युकेटेड तो पर्सन बी कॅन्डिडेट नाही आहे. बरोबर. तर त्यांनी ॲडमिशन सुद्धा घेतलेली नाही, तरी त्यांचे लायसन रिन्युअल होत आहेत त्यांना 10-15 वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार. नाही, त्यांचं काय आहे, त्यासाठी आता पॅन्डेमिकमुळे 1 वर्ष एक्सटेन्शन दिलं आहे. आता जी लोकांचे हां. लायसन, ज्या लोकांचे लायसन फार जुनी आहेत, 10-15 वर्ष जुनी आहेत, तर त्या लोकांना एकदम व्यवसाय बंद करण्यासाठी सांगितलेलं नाही. त्यासाठी त्यांना त्यांच्याकडच्या कुठल्याही एका माणसाला तो देसीचा जो कोर्स आहे, हा देसीचा कोर्स पूर्ण करून त्याचं प्रमाणपत्र ठेवलं तर त्यांचं लायसन रिन्यू होऊ शकतं. आता हे जे बंधन आहे याला 1 वर्ष एक्सटेन्शन दिलं आहे पॅन्डेमिकमुळे. त्यामुळे 2022 पासून अशा प्रकारचे लोक, जुने लोक व्यवसाय करत आहेत, त्या लोकांना देसीचा कोर्स त्यांच्याकडच्या एका माणसाने करून त्याचं प्रमाणपत्र ठेवणं बंधनकारक होईल, नाहीतर त्यांचं लायसन आपोआप रद्द होईल. आणि नवीन लायसन देताना मात्र ग्रॅज्युएट माणूस ठेवणं बंधनकारक आहे. परत सर, आपला एक इन्सेक्टिसाइडचा कोर्स स्पेशली पण आपण NIPHM डिझाईन केलेला आहे. त्या अंतर्गत पण तो कोर्स केला तरी पण ते रिन्यू करू शकतात त्यांचे लायसन्स. परंतु आपल्याला मॅडम तो जो NIPHM चा कोर्स आहे, तो कोर्स मी ऑलरेडी कोल्हापूरला घेतो, पुण्यातही घेणार आहे. आपल्याकडे येऊ शकेल. हो सर, हो सर, नक्की सर. आपण फक्त ते कोविडमुळे थांबलोय. येस, कोविडचं जसं जिल्हाधिकाऱ्यांचं जसं आम्हाला परमिशन मिळेल, आम्ही ऑफलाईन बॅच आपली सुरू करू. कारण 40 लोकांची नोंदणी पण झालेली आहे. येस, नक्की, काही प्रॉब्लेम नाही. आणि कोणाला शंका असली विचारा. कुणाला अजून प्रश्न असेल तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करा, जेणेकरून तुम्हाला सरांना विचारा. नाही तर दुपारच्या सेशनमध्ये विचारलं तरी हरकत नाही. आय विल बी अवेलेबल अगेन ऑन द सेकंड सेशन. विषयबाधेच्या याच्यामध्ये पुन्हा येईनच आपल्याला भेटायला. सर, कुणाचे माईक ऑन दिसत नाहीये, हे हरकत नाही. आपलं दुपारचं सेशन आहे. परत आपण लोकरे सरांना भेटतोय दुपारला. तर सर्व पार्टिसिपंटना विनंती आहे की सर्वांनी शार्पली 3 वाजता जॉईन व्हायचं आहे. लोकरे सर आपल्याला परत जॉईन होणार आहे 3 वाजता. तर मी लोकरे सरांचे रामेती अमरावतीच्या वतीने धन्यवाद मानते सर. आपण खूप छान प्रकारे
सहाय्याने माहिती दिली. नक्कीच याचा फायदा होणार आहे सर. आणि सर आपण भेटूया दुपारच्या सेशन. धन्यवाद सर. मित्रांनो, काही प्रश्न मनात राहिले असतील ना, ते एक काम करा. मी माझ्या सुरुवातीच्या साईटमध्ये माझा ईमेल ID, मोबाईल नंबर दिलेला आहे. तोच माझा व्हॉट्सअप नंबरही आहे. काही शंका असतील तर कधीही विचारा. अगदी ट्रेनिंग नंतर जरी विचारलं तरी आपल्याला माहिती देऊ शकतो. काही अडचण नाही. धन्यवाद सर. धन्यवाद.